वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। भक्तरत्नं सन्तवर्यं भक्तिमार्गप्रबोधकं विठ्ठलाङ्घ्रिरतं वन्दे नामदेवं पुनः पुनः। जनेको जनी जग कहे नामदेव के दासी कबीरा बंदायु कहे तुहे सब संतन के काशी। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे नामे निरसे भव व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्रीमंत श्री निवृत्तीनाथ महाराज की जय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत सोपान देव महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई माता की जय। बोलो रे भई सब संतन की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारे आज श्रावण मासाच्या या पवित्र महिन्यामध्ये भगवान शिवशंकराच्या कृपा आशीर्वादाने त्याच भगवान शिवशंकराने पांडुरंगाच्या या दरबारामध्ये विश्वमाऊली संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र कथा 7 दिवसामध्ये आपल्याला या चरित्रगंगेमध्ये प्रत्येकाला सुस्नात व्हायचं आहे। या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन हे त्या ठिकाणी करण्याचा हेतू जर असेल तर यामागचा एकच हेतू आहे, श्रावण महिन्याच्या या महापर्व काळावर काहीतरी भगवताचं चिंतन व्हावं, आपल्या कानावरती काहीतरी सत्कथा त्या ठिकाणी पडावी आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, एवढाच उद्देश डोळ्याच्या समोर ठेवून या विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरित्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अचानक पद्धतीनं सहज त्या ठिकाणी किशोरदांत त्या ठिकाणी तोडकर, बरोबर ना अण्णा, मधलं विसरते कधी कधी, त्यांनी फोन केला होता आणि माऊलींचं चरित्र या पवित्र प्रांगणामध्ये व्हावं, इथं माऊलीचीही त्या ठिकाणी स्वरूप विराजमान आहे।
आणि एक ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र या संपूर्ण जगताला आदर्श आहे आणि तो आदर्श प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यासमोर प्रकाशित व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन करता यावं या उद्देशानं एक आपण भगवत चिंतनाच्या हेतून हा उद्देशानं उत्सव करूया अशी त्यांनी एक प्रार्थना केली आणि म्हणून ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. खरं तर कसल्याच प्रकारची बॅनरबाजी न करता किंवा त्या ठिकाणी पोस्टर न लावता किंवा कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पूर्वनियोजित कशाही प्रकारचं व्यवस्था न करता पण अचानक मनामध्ये संकल्प निर्माण झाला आणि त्याचा त्या ठिकाणी परिणाम म्हणून आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत. पण खरंच तुमच्या अंतःकरणामध्ये माऊलीविषयी किती प्रेम आहे हे मला पहिल्याच दिवशी कळालं. का एक फक्त तुम्हाला सहज कल्पना कोणी मोबाईलवर पाहिला असेल, कोणी शेजाऱ्यानं सांगितलं असेल की माऊलींचं चरित्र या ठिकाणी होणार आहे, तरी पहिल्याच दिवशी अगदी वेळेवर तुम्ही सर्वजण श्रवण करण्याच्या इच्छेनं इथं एकत्रित आलेला आहात. हेच तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबरायाविषयी असणाऱ्या प्रेमाची पावती आहे. आणि आपला हेतू सुद्धा तोच आहे की माऊलींचं जीवनचरित्र कथा ही संपूर्ण जगताला एक आदर्श आहे. लक्षात ठेवा, माऊली दृश्य रूपानं, मी शब्द वापरतो ते लक्ष देऊन ऐका, ज्ञानोबराय आजही आहेतच. यावत चंद्र दिवाकरो विजयंताम सानाम ज्ञानेश्वरी असं वर्णन केलेलं आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानोबराय आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ राहणारच आहे. परंतु दृश्य स्वरूपामध्ये फक्त 21 वर्ष 3 महिने 5 दिवस एवढाच कालावधी ज्ञानोबराय या मृत्यू लोकामध्ये दृश्य रूपात होते. पण आज 751 वर्ष झाले ज्ञानोबरायांना अवतार धारण करून. पण तरीही असा जगात कोणी व्यक्ती नसेल, वारकरी नसेल की ज्याच्या मुखाला दिवसभरात माऊलीचं नाव आलं नसेल. ज्यानं गळ्यात माळ घातलेली आहे, जो पांडुरंगाचा भक्त आहे, जो वारकरी आहे आणि सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे झोपेपर्यंत, डोळे लावेपर्यंत त्याच्या तोंडात ज्ञानेश्वर महाराजाचं नावच आलं नाही असं होणार नाही. आणि झालं तर मग ते वारकरी नसणार आहे. म्हणजे ज्या ज्ञानोबरायाला 751 वर्ष या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करून आता पूर्ण व्हायला लागलेत. गोकुळाष्टमीच्या दिवशी ज्ञानोबरायांचा अवतार आहे. आता ते चरित्र भागामध्ये विस्तार येईलच, कारण महाविष्णूचा अवतार असल्यामुळे तो सगळा ओहापोहा आपण करणार आहोतच. माऊलींचा अवतार गोकुळाष्टमीला, या श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमीच्या महापर्व काळावर ज्ञानोबरायाला 751 वर्ष होतात या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करून. पण आज 751 वर्ष झाले तरी सुद्धा आज आपण त्यांना विसरायला तयार नाहीत. याचं काय त्या ठिकाणी कारण असेल याचा शोध घेतला तर लक्षात येईल. मी शब्द वापरला की ज्ञानोबराय दृश्य स्वरूपात फक्त 21 वर्ष 3 महिने 5 दिवस होते. कोणी 22 वर्ष म्हणतं, कोणी 21, पण ऍक्युरेट मापन जर सांगितलं तर हे मी त्याचं गणित पुन्हा सांगेल तुम्हाला विषय आल्यानंतर. एवढ्या अल्प काळामध्ये जे दृश्य रूपामध्ये या पृथ्वी तलावरती विचरण करते झाले, आज 21 वर्षाच्या तरुणाकडे पाहिलं तर गोष्ट लक्षात येईल की त्याच्या परिवारात सोडून त्याला जगतामध्ये कोणी ओळखत नाही. शाळेतलं शिक्षणाचा कालावधी सुद्धा पूर्ण होत नाही. मग ज्ञानोबरायानं असं काय केलं जगामध्ये की एवढ्या अल्प काळामध्ये माऊली पूर्ण विश्वामध्ये नव्हे तर तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. ज्ञानोबरायाची कीर्ती काय फक्त या आळंदीपुरती किंवा महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती किंवा देशापुरती नसून या तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती आहे. निळोबराय बोलतात की नाही, उभारीला ध्वज आळंदीमध्ये नाही, उभारीला ध्वज तिही लोकावरी. असं कोण आहे? आईशी चराचरी कीर्ती ज्यांची. कोणाची? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. मग ज्यांची कीर्ती एवढ्या अल्प काळामध्ये
या तिन्ही लोकांमध्ये पसरली. परंतु संतांचे अभंग पाहत असताना थोडं बारकाईनं पाहिलं पाहिजे. ज्ञानोबारायाची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये पसरली असं सांगत असताना हे सिद्धही झालं पाहिजे की ज्ञानोबारायाचं चरित्र पाताळ लोकात कोणी सांगितलेलं आहे का? कारण तिन्ही लोकांमध्ये स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक येतो. इंद्रादिक देवतानं कुठं ज्ञानोबारायाचा जय जयकार केलेला आहे का? आता मृत्यूलोकातलं सगळं जग जाहीर आहेच, आहे की नाही? सहसा कीर्तनामध्ये ज्ञानोबारायाचा उत्सव करत असताना, चरित्र सांगत असताना ज्ञानोबारायाची कीर्ती या मृत्यूलोकात आपण गातो. पृथ्वी तलावरच्या व्यक्तींनी त्यांना सन्मान केला, पण त्यांचा सन्मान पाताळ लोकातही होतो असं निळोबाराय म्हणतात. तिन्ही लोकावरी हे सिद्ध झालं पाहिजे. आणि तिन्ही लोकात म्हटल्यानंतर स्वर्गातही त्यांचा सन्मान होतो. तर स्वर्गात ज्ञानोबारायाचा केव्हा सन्मान झाला तेही आपल्याला पाहायचंय. ज्ञानोबारायाचं चरित्र पाहणं म्हणजे फक्त त्यांच्या जीवनातील काही ठळक बातम्या सांगणं असं नाही. त्यांच्या चरित्रातील मतितार्थ, त्यांच्या चरित्रातील गुह्यार्थ आणि असणारं त्या ठिकाणी लौकिक अर्थ, ह्या संपूर्ण त्या ठिकाणी जीवन कार्याचा विचार आपल्याला या 7 दिवसामध्ये ज्ञानोबारायाच्या कृपेनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण काही एवढे बुद्धिमान नाही की ज्ञानोबारायाचं चरित्र जगताला सांगावं. कारण ज्ञानोबारायाचं चरित्र सांगायचं असेल तर त्यांचीच कृपा लागते, आणि त्यांनी कृपा केली तर रेडिओ सुद्धा बोलतात, तो भाग येईलच पुढे आपल्याला. आणि त्यांची जर कृपा झाली तर मग मोठमोठे सुद्धा त्या ठिकाणी शापित झाल्याशिवाय राहत नाहीत. त्या काळात काही पंडित लोक कमी होते का? पण लोकांना त्यांची नावही माहीत नाहीत. पण आज रेड्याच्या दर्शनाला माणसाची रांग हे ज्ञानोबारायाचं वैभव आहे, लक्षात ठेवा. रेडेश्वराचा समाधी सोहळा साजरा होतो. रेडेश्वराची पालखी त्या गावावरून, आळे फाट्यावरून आळंदीला, पंढरी क्षेत्राला येते. पांडुरंगाच्या दर्शनाचा मानही आहे त्या पालखीला, आणि रेड्याच्या मागं माणसं येतात, हे विशेष आहे. मग हे ज्ञानोबारायाचं काय वैभव असेल, त्यांची काय कृपा असेल. आणि त्यांची कृपा झाल्याशिवाय ज्ञानेश्वरी ग्रंथ किंवा त्यांचं जीवनचरित्र सांगणं शक्य नाही. त्या ज्ञानोबारायाच्या कृपा आशीर्वादानं सर्व भार त्यांच्यावरती टाकून ते जशी प्रेरणा करतील त्या पद्धतीनं त्यांचं जे काही जीवन कार्य संत वाङ्मयाच्या आधारानं, मी पहिल्यांदाच बोललो की जे काही मी शब्द बोलतोय ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. संत वाङ्मयाच्या आधारानं आपण ते जीवनचरित्र पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठल्याही प्रकारचा अतिशोक्ती अलंकार किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उणीवपणा आपल्या या चरित्रामध्ये येणार नाही, याची पूर्णतः जिम्मेदारी माझ्यावरती आहेच. आणि ज्ञानोबाराय ती पूर्ण करून घेतील एवढा त्या ठिकाणी मला ज्ञानोबारायावरती विश्वास आहेच. कारण मनुष्याच्या मुखातून कुठलंही त्या ठिकाणी गोष्ट ऐकत असताना 4 प्रकारचे दोष त्यामध्ये व्हायला लागतात. मी बऱ्याच वेळेला सांगत असतो. आता हे तुमचं गाव म्हणजे पूर्ण वेदांत शिकलेलंच आहे, आणि म्हणून हा इथं विषय मांडायला हरकत नाही. जगातला कितीही मोठा विद्वान असू द्या, पण तो बोलत असताना त्याच्या मुखातून निघणारे जे शब्द आहेत, ते जगताला देणारं जे ज्ञान त्याच्या मुखातून बाहेर निघत असेल, त्यामध्ये ते 4 प्रकारचे दोष येण्याची दाट शक्यता असतेच. त्यामध्ये भ्रम नावाचा दोष आहे, प्रमाद नावाचा दोष आहे, विप्रलिप्सा नावाचा दोष आहे, आणि कर्णा पाठव नावाचा दोष आहे. भ्रम दोष कशाला म्हणतात? कदाचित सांगणाऱ्याला एक भाव सांगायचा असतो, पण ऐकणाऱ्याकडून गलिच्छ किंवा दुसराच भाव स्वीकारण्यात येतो. एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. प्रसंगी एखादा शब्द वापरलेला असेल तर कदाचित त्याचा चुकीचा अर्थही समाज काढू शकतो, मग त्याला भ्रम नावाचा दोष म्हणतात. बऱ्याच वेळेला असं होतं की वक्त्याला एखादी गोष्ट सांगत असताना त्याच्या मागचे शब्द जे वापरलेले ते त्याचा अर्थ त्याला वेगळा अपेक्षित असतो, आणि घेणारा समाज मात्र त्याचा वेगळा अपेक्षित अर्थ घेत नाही, वेगळाच प्रकारचा अर्थ घेतो, आणि मग त्याच्यामधून भ्रम नावाचा दोष त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागतो. दुसरा दोष आहे प्रमाद नावाचा दोष. काय, आता छपाईचे काम सुलभ झालेले आहेत. पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीने ग्रंथ निर्माण केला आणि तोच जर एखाद्याला ग्रंथ वाचायचा असेल तर त्याला त्याची नकल उतरून घ्यावी लागत होती, पर्याय नव्हता दुसरा. आणि मग ते लिहित असताना एखाद्या वेळेस समजा वाङ्मय शब्द आहे, ते वाङ्मय शब्द लिहिताना
ते ड प्रमाणे लिहून त्याच्यात अनुस्वार द्यावा लागतो. मग एखाद्याने त्याचा ड अर्थ काढला तर ते प्रमाद म्हणतात त्याला. चूक, प्रमाद म्हणजे चूक, अशी चूक व्हायला लागते कधी कधी. तोही दोष वाङ्मयामध्ये येऊ शकतो, बोलणाऱ्यामध्ये येऊ शकतो, ऐकणाऱ्यामध्ये येऊ शकतो. त्यानंतर विप्रलिप्सा नावाचा दोष येऊ शकतो. एखादा बोलणारा व्यक्ती जर वाणीत त्याच्या कुठल्या प्रकारचा दोष असेल, दोष म्हणजे एखादा व्यक्ती जर बोबडा असेल, त्याच्या एखादा शब्दाचा उच्चार त्याला स्पष्ट करता येत नसेल, अशी काहीतरी व्यक्ती असतात की जे सगळे शब्द चांगले बोलू शकतात, पण एखादा शब्द त्यांना बरोबर बोलताच येत नाही. बऱ्याच जणांना ळ हा शब्द बोलता येत नाही, ते लच म्हणतात. मग ते सांगत असताना ऐकणाऱ्याकडून त्या ठिकाणी तो शब्द ऐकल्यानंतर त्या वक्त्याचा जर अभिप्राय त्याच्या नाही लक्षात आला, तर मग विप्रलिप्सा नावाच्या दोषामुळं तो चुकीचा अर्थ निघतो. आणि चौथा दोष आहे कर्णापाटव नावाचा दोष. सांगणाऱ्यानं बरोबरच सांगितलेलं आहे, फक्त ह्याचे कानशेनच्या लाईन जर तुटलेल्या असतील तर मग त्यानं जर ऐकलेला शब्द जर चुकीचा ऐकला तर ते मग त्याच्याकडून दुसऱ्याला सांगताना चूक व्हायला लागते. आणि म्हणून मग कर्णापाटव नावाचा दोष, असे 4 दोष शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. या 4ही दोषानं रहित कथा करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. त्यापैकी 3ची जिम्मेदारी माझ्यावर आहे, पण कर्णापाटव नावाचा दोष होऊ नये याची जिम्मेदारी तुमची आहे का नाही? ऐकू येत नसेल तर मशीन लावून या. आणि म्हणून या 4ही दोषानं रहित आपण ज्ञानोबारायाच्या कृपेनं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहोतच. आणि ज्ञानोबाराय सुंदर प्रकारे आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन हे संपूर्ण त्यांचं जे जीवन कार्य आहे हे आपल्यापर्यंत पोहोचावं आणि त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन व्हावं, यासाठी निश्चित आपल्याला कृपा करतील अशा प्रकारच्या आपण अपेक्षा धरूया. आणि माऊलींचे जे काही जीवनचरित्र भाग आहे त्या जीवनचरित्र भागाला आपण आता प्रारंभ करणार आहोत. महिनाही पवित्र आहे, श्रावण महिन्याचा काळ सुरू झालेला आहे. परिसरही त्या ठिकाणी पवित्र आहे. कोल्हापूर प्रांत आहे. माता जगदंबा लक्ष्मी मातेच्या पदस्पर्शानं, भगवान दत्तात्रेयाच्या पदस्पर्शानं, नवनाथांच्या पदस्पर्शानं, मला वाटतं हे मी बऱ्याच वेळेला बोललेलो आहे, पुन्हा त्याची पुनरावृत्ती करत नाही, अशा या अनेक देवी देवतांच्या वास्तव्यानं पवित्र असणारा जे काही भाग आहे, देवी देवतांचा जर स्पर्श झालेलाच आहे, पण अनेक महापुरुषांच्या स्पर्शाने, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, असे जे काही अति श्रेष्ठ महापुरुष झाले त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर असल्यामुळं अति पवित्र काळामध्ये आणि पवित्र प्रदेशामध्ये आपण हे ज्ञानोबारायांचं चरित्र पाहत आहोत. सगळ्या गोष्टीच अतिशय पवित्र आहेत. ज्यांचं चरित्र पाहिजे ते ज्ञानोबाराय काही सामान्य आहेत का? पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी आहे की नाही, त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, असे पवित्र ज्ञानोबाराय. परिसरही पवित्र आहे, कालावधीही सुद्धा पवित्र आहे. आणि या संपूर्ण पवित्र वातावरणामध्ये या ज्ञानोबारायांच्या चरित्र गंगेला आपण प्रारंभ करत आहोत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिला, की का ज्ञानोबारायांचं चरित्र सांगायचं आणि का ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकायचं? आज इतका समाज तुम्ही त्या ठिकाणी इथं एकत्रित आलेला आहात, एकाग्र चित्तानं जे काही बोलतोय ते ऐकून घेण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्याच्यामध्ये विषय आहे ज्ञानोबारायांचं चरित्र. मग कुठल्याही गप्पा ऐकण्यापेक्षा ज्ञानोबारायांचं चरित्र काय ऐकावं, काय फायदा आहे त्याच्यामधून? कारण एक शास्त्रातलं वचन आलेलं आहे, प्रयोजन मनुदिश्य न मंदोपी प्रवर्तते, असं एक शास्त्रातलं वचन आहे. एखाद्या गोष्टीचं प्रयोजन नसेल तर मंद व्यक्ती सुद्धा त्याच्यात प्रलोभित होत नाही, वेडा सुद्धा त्याच्यात प्रलोभित होत नाही. सहज एखाद्याला म्हटलं असं असं करतो का, ते म्हणला त्याच्यात मला काय फायदा, सहज बोलून जाते माणूस, सहज. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये फायदा असल्याशिवाय व्यक्ती त्यामध्ये प्रवृत्त होऊच शकत नाही, त्याला फायदा लागतोच. मग त्या फायद्याचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, पण फायदा नसेल तर कुठलाच व्यक्ती कुठलंच कार्य करत नाही. लक्षात ठेवा, वेडा मनुष्य जरी हसत असला, ते आपल्याला जरी बिनकामाचं हसत आहे असं वाटत असलं तर त्या व्यक्तीला त्याच्यातून आनंद होतो. ते आनंद का होईना पण त्याचा ते फायदा आहे, त्याला तो आनंद भेटतो ना त्याच्यामध्ये. समाजासाठी तो विकृत भावना असेल. म्हणून कुठलीच व्यक्ती कुठलंच कार्य फायद्याशिवाय करत नाही. म्हणून ज्ञानोबारायांचं चरित्र जर आम्ही ऐकायला बसणार असोल, 2 घंट्याचे कष्ट सहन करून
आहे की नाही. आजच्या काळात म्हणजे सोपं नाही हे मांडी घालून बसणं. आता कितीही नाईलाज असला तरी बी जे बसलेत त्यांना उठून जाणं म्हणजे सोपं नसतं, किंवा पाय पसरून बसणं शोभत नाही, आहे की नाही. मग एवढे कष्ट सहन करून आम्ही हे श्रवण करण्यासाठी इथं एकत्रित आलेलो आहोत, तर मग आम्हाला त्याच्यात काय फायदा? तर ह्याच्यातले फायदे जे आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. का? कारण कोणाला सुद्धा कुत्र्याला सुद्धा भाकर दाखवल्याशी ती पळत येत नाही. मग तसंच व्यक्तीला जर फायदा कळाला तर त्याच्यामध्ये त्याची प्रवृत्ती वाढत असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकल्याच्या नंतर आपल्याला काय फायदा? तर त्याच्या एक फायदा नाही, असे अनेक फायदे आपल्याला होतील. तुम्ही म्हणताल मग जाताना प्रत्येकाला काही 1-1 हजाराचं, तसं काही नाही. धन जरी प्राप्त होणार नसेल तर महाधनाची आपल्याला प्राप्ती होणार आहे, लक्षात ठेवा. आणि आपण इथं जे एकत्रित आलेलो आहोत, दिवसभर तर आपण धन कमवत आहोतच, पण इथं जे एकत्रित आलेलो आहोत हे महाधन प्राप्त करून घेण्यासाठी आलेलो आहोत. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावयात जतन हे उपाय लाभाचे. भगवत प्राप्तीसाठी महाधन लागते. कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटलं की त्याला धन द्यावं लागते. जगातली कुठलीच गोष्ट धनाशिवाय प्राप्त होत नाही, फक्त धनाचं स्वरूप वेगळं असेल. आता भारतात गांधीच्या चित्राच्या नोटा चालतात, मग पाकिस्तानात किंवा अमेरिकेत गेल्यावर ह्याच नोटा दिल्यावर ते काही आपल्याला वस्तू देणार नाहीत तिथली, मग त्याच्याच नोटा आपल्याला द्यावं लागतील तिथं. तसं जगातली कुठलीही गोष्ट घ्यायची म्हणलं की त्याला धन द्यावं लागते. तसं देवाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला सुद्धा धन द्यावंच लागते. पण हे धन नाही, मग त्याला महाधन द्यावं लागते. आणि ते महाधन म्हणजे हे परमार्थ रूपी महाधन आहे. आणि मग हे परमार्थ रूपी महाधन गोळा कसं करायचं, कशा प्रकारे भगवंताला अर्पण करायचं, त्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे संत चरित्राचं गान जर अखंड केलं तर हे परमार्थ रूपी महाधन आपल्याजवळ आपोआप साठल्याशिवाय राहत नाही. कारण देवाला हे धन जास्त आवडते. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. जे भक्ताचं चरित्र सांगतात हे भगवंताला आवडतात. अर्थात भगवंत त्यांना प्राप्त होतो. म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठीचं जे धन आहे ते संत चरित्र कथारूपी धन आहे. आणि म्हणून आपल्याला त्या चरित्ररूपी धनाची त्या ठिकाणी प्राप्ती करून घेण्यासाठी इथं आपण एकत्रित आलेलो आहोत. हा पहिला फायदा आहे. किंवा अशा अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. अशा अनेक कारणामुळं आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. दुसरा फायदा आहे, आपली एक वस्तू हरपलेली आहे. ती हरपलेली वस्तू आपल्याला सापडण्यामध्ये पूर्ण जीवन जरी गेलं तर ती लवकर सापडत नाही. मग संत चरित्राची जी काही असणार भाग आहे, जो संत चरित्र आहे, ती हरपलेली वस्तू सापडण्यासाठीचा पाळलेला प्रकाश आहे. अंधारात आपली वस्तू हरपलेली आहे आणि तो अंधारातली वस्तू जर शोधायची असेल तर प्रकाश लागतो. तर संत चरित्र म्हणजे त्या प्रकाशाचं कार्य करते. कुठली वस्तू हरपलेली आहे आणि काय प्राप्त करून घ्यायचंय, ज्ञानेश्वरीच त्याचा विषय आलेला आहे. हरपले आपण पे पावे, तरी पाहता संता ते, तरी संता ते पाहता घेवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबराय बोलतात की आपलं हरवलंय काय, तर आपण हरवलेला आहे. आपण स्वतःच हरपलेलो आहे. आपण हरपलेलो आहेत म्हणजे महाराज आम्हाला आमचं घर माहित आहे, सगळं माहित आहे, तसं नाही. देहदृष्टीनं माहित आहे, पण मी ऐसा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपल्या आत्मबोधाचा आपल्याला त्या ठिकाणी विसर पडलेला आहे. प्राणिया कामी भरू विषयावरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आणि मग तो आत्मबोधाचा विसर पडलेला आहे आणि ते जर सापडून घ्यायचं असेल तर पाहता संता ते घेवसावे. संतांकडे पाहिल्यानंतर ती वस्तू आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून ती हरपलेली वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला इथे यायचं आहे. दुसरा फायदा. आणखी तिसरा फायदा आहे. काय फायदा आहे? आता हे हरपलेलं प्राप्त करून घेणं, देव प्राप्त करून घेणं या लई अवघड गोष्टी, फार उच्च कोटीच्या गोष्टी. पण जे व्यक्ती अत्यंत पामर आहेत, ज्यांच्याकडून जीवनात भयंकर पाप कर्म होतात, ज्यांना हे शब्द सुद्धा उभे आयुष्यात कानावर पडले नाही कधी, आत्मबोध किंवा तत्वबोध
किंवा शास्त्र हे ज्याच्या कानावरही पडत नाही, एवढे पापासक्त जी व्यक्ती असतील, पण त्यांना चरित्र कळते. लक्षात ठेवा, चरित्र भाग असा आहे अति सामान्य बुद्धीच्या व्यक्तीपासून ते तीव्र बुद्धिमान व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या बुद्धीला आकलन होणारा विषय म्हणजे चरित्र भाग आहे. आणि मग तो चरित्र भाग ऐकल्यानंतर प्रत्येकाला त्याच्या बुद्धीला ते आकलन होतो. वेदांत शास्त्राचं चिंतन जर आकलन करायचं असेल तर त्याची बुद्धी तीक्ष्ण लागते. प्रत्येकाच्या बुद्धीला ते आकलन होतच नाही, सांगितलं तरी आकलन होत नाही. जन्मच्या जन्म गेले पण नाही लक्षात येत. परंतु चरित्ररूपी असा त्या ठिकाणी भाग आहे की तो प्रत्येकाच्या बुद्धीला कळतो. आणि म्हणून जे अति पापी व्यक्ती आहेत, ज्यांना बाकीच्या कुठल्या ग्रंथामध्ये अधिकार नाही, कारण मल नावाचा दोष केल्याशिवाय, विक्षेप नावाचा दोष केल्याशिवाय वेदांत शास्त्र खरं तर शिकण्याचाच अधिकार नाही. आणि आपलं कसं झालंय, दोन्ही झाकणं गच्च लावलेले तरी ते चालू आहे. म्हणजे झाकलेल्या बाटलीमध्ये पाणी ओतण्याचा आपला प्रयत्न चालू आहे, म्हणून आपल्याला साक्षात्कार होत नाही. लक्षात ठेवा, पहिल्या त्या तरंगात, आता मला हे सगळं विस्तार जास्त करायचा नाहीये, तुम्हालाही सर्वांना हे चिंतन माहित आहे की ज्याचा मल नावाचा दोष गेलेला आहे, विक्षेप नावाचा दोष गेलेला आहे आणि फक्त आवरण नावाचा दोष शिल्लक आहे, तोच वेदांत शास्त्र शिकण्याचा अधिकारी आहे. आणि आपण अधिकारी नाहीतच महाराज. तुम्ही म्हणताल कस काय, कोण छातीला हात लावून सांगू शकते की मी तिळभर माझं पाप शिल्लक नाहीये? तुम्ही म्हणताल माझं पाप शिल्लक नाहीये, आहे का नाही त्याची परीक्षा बघूया. परीक्षा कशी पाहतात? परीक्षा एक सोपी आहे, प्रत्येकाला आपापली परीक्षेचं उत्तर सापडून जातं. काय? ज्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा वाईट विचार येत नाही, समजून घ्यावं तो शुद्ध बुद्धीचा आहे किंवा पूर्ण त्या ठिकाणी पापरहित व्यक्ती आहे. फक्त पाप न करणं ह्याला पापी व्यक्ती म्हणतात असं नाही, किंवा पुण्यवान म्हणतात असं नाही. ज्याच्या मनातही पापाचा विचाराचा स्पर्श होत नाही, तो पूर्णतः मलरहित व्यक्ती आहे. हे जास्त विस्तार नाही करत, पण एक थोडक्यात पापरहित व्यक्तीचं लक्षण सांगतो. महाभारतातला प्रसंग आहे. एक शकुंतलेचं नाव तुम्ही ऐकलं असेल. मला ज्ञानोबारायचं चरित्र सांगायचंय, पण त्या संबंधानं फायदे सांगत असताना हा विषय आलेला आहे. जास्त आज पहिला दिवस आहे म्हणून मी परिहारात्मक तुमच्या समोर बोलतोय, मला प्रवेश करायचा आहे ग्रंथामध्ये. शकुंतला नावाचा व्यक्ती, तुम्ही नाव ऐकलं असेल शकुंतलेचं. शकुंतलेचा विवाह तो राजा, काय तिचं नाव, ते शकुंतलेचा पती दुष्यंत राजा. वा, दुष्यंत राजासोबत तिचा विवाह झाला होता आणि भरत नावाचा तिला पुत्र झालेला आहे. म्हणून तर पांडवांच्या वंशाला भारत हे नाव प्राप्त. अर्जुनाला शब्द आला की नाही, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. भारत त्याला म्हणण्याचं कारण असं आहे, तो भरत वंशात उत्पन्न झाला होता. जसं रामाला दाशरथी शब्द वापरतात, दाशरथी राम, का दशरथाचा मुलगा होता ना म्हणून. लक्ष्मणाला सौमित्र म्हणतात, का तो सुमित्रेचा पुत्र होता म्हणून. तसं भरत वंशात जन्म झाला म्हणून अर्जुनाला भारत म्हणतात. मला सांगायचं एक आहे की ती शकुंतला लहानपणापासून कण्व मुनीच्या आश्रमात राहत होती. ती मुळामध्ये विश्वामित्राची कन्या आहे. विश्वामित्रानं 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर मेनका नावाची अप्सरा इंद्राच्या आदेशावरून त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी आली. आणि सर्वांना विस्तार सांगायचा नाही मला, त्या मेनकेकडे पाहून विश्वामित्राची 60,000 वर्षाची तपश्चर्या नष्ट झाली आणि विश्वामित्रासारखे ऋषी मेनकेशी सोबत रत झाले आणि मेनकेपासून त्यांना एक मुलगी झाली, ती म्हणजे शकुंतला. आणि विश्वामित्र क्षत्रिय, ते ब्राह्मण नव्हते. गादी नावाचे त्यांचे वडील त्यांच्यापासून उत्पन्न झाले. ऋषी होते पण राजर्षी होते, राजकुळात जन्म झालेला आहे त्यांचा. देवी भागवतात त्यांचं विस्तारानं त्या ठिकाणी चरित्र आलेलं आहे. विश्वामित्राला तुम्ही ऋषी म्हणून आजपर्यंत ऐकलं असेल, पण त्यांचं क्षत्रिय पराक्रम जर पाहायचा असेल किंवा त्यांनी युद्धाचा प्रसंग जीवनात केव्हा केला, क्षत्रिय कार्य केव्हा केलं, हे बालपणीचं त्यांचं चरित्र किंवा त्यांचे तरुणपणातलं चरित्र जर पाहायचं असेल तर देवी भागवतात तो विषय आलेला आहे. मला आता विस्तार करायचा नाही, मला पापरहित व्यक्तीचं लक्षण सांगायचंय म्हणून मी हे विस्तार केला. आणि मग ते ऋषी झाले, मोठा भाग आहे तो, पण मुळात ते क्षत्रिय. आणि त्या विश्वामित्रापासून मेनकेला ही शकुंतला झाली. पण जन्मल्याबरोबर विश्वामित्र तपश्चर्येला निघून गेले आणि मेनका सुद्धा तिला वनात टाकून स्वर्ग लोकाला निघून गेली. पण सांभाळ कोण करणार? सांभाळ करण्याचं काम कण्व ऋषीनं केलं. कण्व ब्राह्मण आहे, अगदी नवजात शिशु, 1-2 काही दिवसाचा त्या ठिकाणी जन्म झालेला
आणि वनात ती कन्या सापडली. कोणी व्याघ्रसिंह खाईल म्हणून कण्वांनी तिचं पालन पोषण केलं. जगात कण्व कन्या म्हणूनच प्रसिद्ध झाली. आणि दुष्यंत राजा त्या ठिकाणी आल्यानंतर तिच्याकडे पाहून मोहित झाला. आणि त्यावेळेस कण्व ऋषी घरात नसताना त्या मोहित झालेल्या दुष्यंतानं विचारलं की तू माझ्यासोबत लग्न करशील का? त्यावेळेस तिने शास्त्र सांगितलं. तुम्ही भगवद्गीता वाचली नाही का? संकरो नरका यैव कुलज्ञानाम कुलस्य पतंती पित्रो वेशाम लुप्त पिंडोदक क्रिया उत्तम आधर्मी संचरती ऐशे वर्णावर्ण मिसळती ते तर समूळ पडती जाती धर्म तरी पितर काय करती कैशिनी स्वर्गी वस्ती मग ते येते कुळापाशी. याच्याच खालच्या ओव्या आहेत. पहिल्याच अध्यायातला विषय 42 श्लोकाच्या खालचा. अहो तुम्ही क्षत्रिय आहेत, मी ब्राह्मण आहे. कण्व ऋषी माझे वडील आहेत. जगात मी कण्व कन्या म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही माझ्यासोबत विवाह करण्याची इच्छा करता का? मी एवढा इतिहास सांगितला ना, मला हे पुढचं एकच वाक्य सांगायचं होतं, पण ते एक वाक्य सांगितल्यावर कळालं नसतं, म्हणून मला हे इतिहास सांगावा लागला. त्यावेळी दुष्यंत राजाच्या मुखातले वाक्य, जर माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल प्रेमभाव निर्माण झाला असेल तर तू ब्राह्मणाची कन्या असूच शकत नाहीस, तू क्षत्रिय कन्याच आहे. कारण माझ्या मनामध्ये परस्त्री विषयी पाप येऊच शकत नाही एवढा मला विश्वास आहे. काय दुष्यंत राज, याला म्हणतात पापरहित लक्षण. आणि तोपर्यंत माहित नव्हतं त्या शकुंतलेला की माझे वडील कण्व नाहीत म्हणून. कारण 1-2 दिवसाची मुलगी तिने सांभाळ केलेला आणि जगात कण्व कन्या म्हणून प्रसिद्ध आहे. पण दुष्यंतानं सांगितलं माझ्या मनात आतापर्यंत कधी पाप विषय आला नाही आणि माझ्या मनात जर तुझ्यासोबत लग्न करावं असं आला असेल आणि मी जर क्षत्रिय असेल तर तू सुद्धा क्षत्रियच असणार, तू ब्राह्मण नाहीसच. विचार म्हणले तुझ्या वडिलाला जाऊन. आणि ज्यावेळेस कण्व ऋषींना विचारलं त्यावेळेस त्यांनी हा इतिहास सांगितला, मी आता जो सांगितला तो. मग मला सांगा, ह्याला म्हणतात पापरहित. त्याच्या मनातही कधी पापाचा स्पर्श होऊ शकत नाही. हे पाप पूर्णता गेल्याचं लक्षण आहे. ज्याच्याकडे असेल त्यानं हात वरी करायचं, सत्कार करू आपण त्याचा. मी कशासाठी सांगितलं? वेदांत शास्त्र शिकण्यासाठी पूर्ण पाप गेलेलं पाहिजे, आहे की नाही? मग अधिकार, मग त्याच्याशिवाय ते साक्षात्कार होत नाही आपल्याला, आपलं आयुष्य गेलं तरी सुद्धा. पण हे वेदांत शास्त्र शिकण्यासाठी तीक्ष्ण बुद्धी लागते, पण सगळ्यांना ते शक्य नाही. पण संत चरित्र आकलन करणं हे सर्वांना शक्य आहे. आणि त्याचं फळ सुद्धा तेच आहे की जे वेदांत शास्त्राचा अध्ययन केल्यानंतर जो साक्षात्कार होतो, तोच साक्षात्कार संत चरित्राचं श्रवण केल्यानंतर होतो. याला प्रमाण आहे. जसं वेदांत शास्त्राचं चिंतन केल्यानंतर आपल्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती होते किंवा मी कोण आहे याचं त्या ठिकाणी ज्ञान होतं, तसं म्हणून वानावे ऐकावे तेची सदा त्यांचं वर्णन केल्याच्या नंतर हरपले आपण पे पावे. हरपलेलं आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होतं. मग किती सोपा उपाय. हे काय सोपं आहे? आता हे सगळे तुम्ही शिकलेलेच आहेत, तुम्हाला सर्व माहिती आहे. हे सगळे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार नुसतं ऐकलं तर डुकल्या लागतात. ते करणं तर कोणाच्याच बापाला शक्य नाही. पण एवढं कठीण साधन असताना, ते करणं शक्य नसताना आणि केलं तरी ते पूर्ण अधिकार नसताना आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत नाही. पण तेच अवघड असणारं जे फळ प्राप्ती आहे ती ज्ञानोबाराचं चरित्र ऐकल्यावर जर भेटत असेल तर काय हरकत आहे. म्हणून हा सगळ्यात मोठा फायदा असल्यामुळं माऊलींचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचं आहे. अहो ज्ञानोबाराचं चरित्र सोडा, फक्त माऊलींचं नाव जरी मुखानं घेतलं तर देव त्याचा मलही पाहत नाही, विक्षेपही पाहत नाही, आवरणही पाहत नाही, त्याला आत्मज्ञान देतो. ज्ञानोबाराय देतात. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. एवढा सोपा फायदा आहे. जे कशाने शक्य होत नाही ते ज्ञानोबारायच्या निस्त्या नामस्मरणानं शक्य होते. मग एवढा फायदा असला तर का त्यांचं चरित्र पाहू नये? याच्यासाठी हा चरित्राचा अट्टहास आहे. हे एक कारण त्याच्यातलं आहे, हे एक फायदा त्याच्यातला आहे. आणि म्हणून असे अनेक फायदे आहेत. विषय आल्याच्या नंतर तो आपण पाहत राहूया. अशा अनेक फायद्यांमुळं आपल्याला हे ज्ञानोबारायांचं चरित्र पाहायचंय. जरी पत्रिकेमध्ये किंवा आपल्याला विषयामध्ये असं दिलेलं असेल की 7 दिवसात ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र कथा आपल्याला पाहिजे, परंतु तत्संबंधानं आपल्याला निवृत्तीनाथांचंही चरित्राचं दर्शन होणार आहे. तत्संबंधानं सोपान देवाच्या चरित्राचं दर्शन होणार आहे. तत्संबंधानं आदिशक्ती जगदंबा मुक्ताबाईच्या चरित्राचं दर्शन होणार आहे. आणि ज्ञानोबारायाच्या संबंधात असलेले जे काही संत मंडळी आहे, मग नामदेवराय असतील, जरी विस्तारण नाही झालं तर माऊलीशी ज्यांचा संबंध ज्या ज्या काळामध्ये जसा जसा आला त्या संबंधानं नामदेवराय असतील, जनाबाई महाराज असतील, सावता महाराज असतील. कारण माऊलींचा काळ म्हणजे हे सगळं एकत्रित संतांचा कालावधी होता.
म्हणून तत्संबंधानं त्या सर्व संतांचं चरित्राचं त्या ठिकाणी दर्शन आपल्याला होणार आहे. आणि आपण जे काही पाप केलेलं असेल ते पापही क्षणात जळून जाण्याला, भस्म होण्याला त्या ठिकाणी सगळ्यात मोठं जर काही कारण असेल तर ते संत चरित्र आहे. नुसतं त्यांचं नाव घेतलं तरी तुका म्हणे पापे, जाती संतांची या जपे. आणि रोज आपल्या मुखात निवृत्तीनाथासारखे, ज्ञानोबरायासारख्या, सोपान देवासारख्या, मुक्ताबाई सारख्या संतांचं आपल्या मुखाला नाव येणार आहे. यांच्या चारही भावंडाच्या नावाचा आपण महिमा ऐकलेला आहे. निवृत्ती निवृत्ती म्हणता पापाची, काय निवृत्ती निवृत्ती म्हणता पापाची होय बहुरी, असं एक सेना महाराजाचा अभंग आहे. निवृत्ती निवृत्ती म्हणता पापची निवृत्तीची, असं प्रमाण येते. किंवा ज्ञानोबरायाच्या नामाचा महिमा आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, नारा महाराजांचा अभंग आहे. वाचे म्हणता सोपान प्राप्त वैकुंठची जाण, जनाबाईंचा अभंग आहे. आणि मुक्ताबाईचं नाव घेतल्यानंतर जो फायदा होतो, मुक्ताबाई चतुर्विदा, जो जप करील सदा तो पावेल ब्रह्मपदा. म्हणून ब्रह्मपदाची प्राप्ती करून देणारी ही मुक्ताबाई असल्यामुळं त्यांचं चरित्र आपल्याला या ठिकाणी 7 दिवसामध्ये चिंतन करायचं आहे. जसं विस्तार करता येईल तेवढं विस्तार करण्याचा आम्ही प्रयत्न करील. ज्ञानोबराय जशी बुद्धी देतील तितका आपण त्या ठिकाणी या चरित्रगंगेचा विस्तार करूया. त्याच्यातले सगळे त्या ठिकाणी जे काही जीवनातली त्यांचे प्रसंग असतील ते सगळेच प्रसंग आपल्या या चरित्रामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. एखाद्या वेळेस ओघानं मागं पुढं जरी झालं किंवा एखादा प्रसंग विसरला, कारण मनुष्य, मी म्हणू शकत नाही की आपलं असं होईलच, पण तरीही ज्ञानोबरायाच्या कृपा आशीर्वादानं हे सगळे प्रसंग विस्तारानं आपण पाहण्याचं प्रयत्न करणार आहोत, चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज प्रथम क्रमांकाचा दिवस आहे, तर आपल्याला या चरित्र कथेमध्ये आता थोडासा प्रवेश करायचा आहे. तत्पूर्वी 1-2 मिनिट आपण नामचिंतन करूया आणि ज्ञानोबरायाच्या मुख्य चरित्र ग्रंथामध्ये प्रवेश करूया. म्हणा कुठलं तरी भजन, म्हणा भजन, म्हणा 2 मिनिटं कुठलंही म्हणा. ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरित्र कथेला आपण प्रवेश करत आहोत. जी चरित्र कथा आपल्याला पाहिजे त्या चरित्र कथेला कशाचा आधार आहे हे सगळ्यात फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण कोणाचंही चरित्र सांगायचं म्हटलं की त्याला काहीतरी आधार असला पाहिजे. त्यातल्या त्यात संत वाङ्मयामध्ये असेल किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल, कुठलंही चरित्र सांगितलं की
मनामध्ये प्रश्न येतो की हे चरित्र कुठं आलं असेल, याचं वर्णन कोणी केलेलं आहे. म्हणजे अधिकारी संतानं किंवा भगवंतानं जर त्या ठिकाणी त्या गोष्टीचा ओहापोह केलेला असेल तरच ती गोष्ट संप्रदाय मान्य करतो, नाहीतर मान्य करत नाही. लक्षात ठेवा. उगच माझ्या मनात एखादी अंतःकरणात जागृत झालेला तीव्र भाव, पण त्याला जर संत साहित्याचा जर आधार नसेल आणि ती जर कथा आपण समाजात सांगत असू तर मग ती मान्य होत नाही. जे काही ज्ञानोबारायांच्या जीवनातले प्रसंग आहेत, हे सगळे प्रसंग पाहत असताना तुम्ही कशाच्या आधारावर सांगणार? त्या चरित्र कथेला कोणाचा आधार आहे? तर तो ज्याचा ज्या व्यक्तींचा आपण आधार घेणार आहोत त्यांचा उल्लेख मी पहिल्यांदा सांगतो. ज्ञानोबारायांचं चरित्र पाहायचं म्हटल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यास महर्षींचा त्याला आधार आहे. आता हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात निश्चितच शंका आली असेल की व्यासांचा आधार आहे असं तुम्ही जे सांगता हे काही पटत नाही का? व्यासांचा आधार आहे हे कोणत्या गोष्टीला पटू शकतं? तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पाहावे पुराणे विचारोनी. आहे का नाही? पुराणातल्या सगळ्या कथेला व्यासांचा आधार आहे हे आम्ही मान्य करू, पण ज्ञानोबारायांच्या चरित्राला व्यासांचा आधार आहे हे कशावरून? याचं उत्तर असं आहे की व्यासांनी भविष्य पुराणाची निर्मिती केलेली आहे. 18 जी पुराण आहेत. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानी कुस्कम गारुड एवच. तुम्ही म्हणले काय म्हणलात महाराज? हे मी 18 पुराणाचे नावं सांगितले शॉर्टकट. विस्तारानं सांगतो. मद्वयम म्हणजे म पासून सुरू होणारे 2 पुराण आहेत, मार्कंडेय पुराण आणि मत्स्य पुराण. भद्वयम भ या अक्षरापासून सुरू होणारे 2 पुराण आहेत, भविष्य पुराण आणि भागवत पुराण. ब्रत्रयम ब्र या अक्षरापासून सुरू होणारे 3 पुराण आहेत, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि ब्रह्मपुराण. व चतुष्टयम व पासून सुरू होणारे 4 पुराण आहेत, वायू पुराण, विष्णू पुराण, वामन पुराण, वराह पुराण. व चतुष्टयम नालिम पाग्नि पुराण आणि ना म्हणजे नारद पुराण, ली म्हणजे लिंग पुराण, प म्हणजे पद्म पुराण, अग्नी म्हणजे अग्निपुराण, कु म्हणजे कुर्म पुराण, स्क म्हणजे स्कंद पुराण आणि गरुड पुराण. असे 18 पुराण आहेत. त्यापैकी जे भविष्य पुराण आहे त्या भविष्य पुराणामध्ये सगळं भविष्य वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये सह्याद्री खंडाचा काही भाग आलेला आहे. त्या सह्याद्री खंडात व्यासांनी ज्ञानोबाराय जे काही संत झाले, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपानदेव, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेवराया, कबीर महाराज, या सगळ्या भविष्यातल्या संतांचं चरित्र व्यासांनी आधीच लिहून ठेवलं. तुम्ही म्हणताल महाराज मग आम्हाला दाखवा बरं ते पुरावे, तुम्ही सगळे जे सांगता की नाही व्यासांनी लिहिले ते पुरावे दाखवा. ज्याला खरंच पाहायचं असेल त्याला कैलासवासी व्हावं लागेल. का? याचं कारण असं आहे की भगवान शंकराला संत फारच प्रिय आहेत. आपण असे अनेक अभंग आपल्याला पाहता येतील. चरणीचे रज वंदिशुळ पाणी, कोणाच्या? नाचती कीर्तनी त्यांच्या माथा, किंवा विष्णू जोडी कर माथा रजवंदी हर. असे अनेक प्रमाण आहेत. ज्यावेळेस व्यासांनी हा ग्रंथ निर्माण केला, विशेषतः ज्ञानोबाराय चरित्र जे वर्णन आले त्यावेळेस महादेवानं सांगितलं मी सगळे पुराण तुम्ही जगाला द्या, पण हे संत मंडळीचं जे काही चरित्राचा सह्याद्री खंडाचा जेवढा भाग आहे भविष्य पुराणातला तेवढा मात्र मला वाचायला द्या. आणि ते कैलास पर्वतात घेऊन गेले आणि तिथंच भगवंत त्याचं पारायण करायला लागले. त्यांनी काही तो ग्रंथ परत दिला नाही. मग ज्याला वाचायचाच असेल संस्कृत मधला त्याला कैलासवासीच व्हावं लागेल. तुम्ही म्हणता मग महाराज हे आता व्यासांचा आधार होता, पण मग ते व्यासलिखित जे चरित्र आहे मग ते तर आपल्याला वाचायला भेटत नाही. मग भविष्यात चरित्र लिखाण झाले त्याला काय आधार? तर याचं नंतर असा भाग आला की एक नाभा नावाचे एक संत होऊन गेले, नाभाजी नावाचे. ते त्रिकाळ ज्ञानी असणाऱ्या नाभाजी नावाच्या संतानं ग्रंथ लिखाण केला भक्त चरित्राचा. त्रिकाळ ज्ञानी असल्यामुळं त्यांनी कैलासामध्ये जो भगवंताकडं भविष्यातला असणारा जो चरित्र लिखाण झालेलं आहे तो सगळं संस्कृतातला ग्रंथ प्राकृतात त्यांनी निर्माण केला आणि भक्तमाल नावाचा ग्रंथ निर्माण केला. भक्तमाल नाभा गोस्वामी.
त्याला नाभाजी म्हणतात. पण तोही आपल्या मराठी भाषेत नाही, हिंदी भाषेत नाही, ती भाषा वेगळीच आहे. आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये संत कवी महिपती महाराज ताहराबादकर झाले. अहिल्यानगरमध्ये ताहराबाद नावाचं गाव आहे, तिथं महिपती नावाचे संत झाले. त्यांनी त्रिकाळ ज्ञान होतं. आता त्यांचाही मोठा अधिकार, तुकोबारायांनीच त्यांच्यावर कृपा केली होती. स्वप्नी येऊनी तुका राम मजला सांगितले हे काम, असा त्यांचा अधिकार होता. आणि त्यांनी ते नाभा गोस्वामीजीने लिहिलेलं जे चरित्र आहे ते चरित्र मराठी भाषेमध्ये अनेक ग्रंथांमध्ये विस्तारानं लिहिलं. त्यातला सगळ्यात प्रसिद्ध ग्रंथ आपल्याला माहित असलेल्याचं नाव सांगतो, भक्तिविजय. पण आपल्याला फक्त भक्तिविजयच माहित आहे, पण तो फार छोटा ग्रंथ आहे. त्यांनी अनेक विस्तारपूर्वक ग्रंथ लिहिले. संत लीलामृत, भक्त लीलामृत, संत विजय असे अनेक ग्रंथ निर्माण केले. त्यामध्ये संत लीलामृत नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये 14 अध्यायामध्ये त्यांनी चांगदेवाचं चरित्र लिहिलेलं आहे. जवळजवळ 16 अध्यायामध्ये तुकोबारायांचं चरित्र आलेलं आहे. 12 अध्यायामध्ये नाथ महाराजांचं चरित्र आलेलं आहे. ही व्यासांची परंपरा सांगतोय मी तुम्हाला. व्यासांनी जे लिहिलं होतं ते भगवान शंकरांनी प्राप्त केलं. ते भगवान शंकरापाशी असलेलं ज्ञानच पुन्हा नाभा गोस्वामीजींनी प्रगट केलं. आणि तेच ज्ञान पुन्हा संत कवी महिपती महाराजांनी मराठी भाषेमध्ये अनेक ग्रंथ निर्माण केले. आता भक्तिविजय जगप्रसिद्ध ग्रंथ आहे, पण बाकीचे जे काही ग्रंथ निर्माण झाले ते सहसा उपलब्ध होत नाहीत. त्यामध्ये संत लीलामृत नावाचा ग्रंथ आहे, खरंच सुंदर ग्रंथ आहे. 10,000 ओव्यांचा ग्रंथ आहे तो. त्यामध्ये तुकोबारायांचं 16 अध्यायाचं चरित्र, नाथांचं 12 अध्यायाचं चरित्र, चांगदेवाचं 14 अध्यायाचं चरित्र आहे. भेटत नाही तो बाजारात, फक्त आमच्याकडे आहे ते घरी ग्रंथ, फक्त मागू नका. तो एक दुर्मिळ ग्रंथ, एकच प्रत त्याची उपलब्ध होती, ते झेरॉक्स काढून घेतला पुढे. असू द्या, तो विस्तार आपल्याला आता सांगायचा नाही. आणि म्हणून असे दुर्मिळ ग्रंथ काही आहेत की ज्याला व्यासांच्या ग्रंथाची परंपरा लाभली आणि त्या आधारानं आपण हे संत चरित्र पाहणार आहोत. दुसरं ज्ञानोबारायांच्या चरित्राला सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ जर कोणता असेल तर तो म्हणजे नामदेवरायाचा गाथा. कारण सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार, भक्त शिरोमणी नामदेव महाराज हे ज्ञानोबारायापेक्षा 5 वर्षांनी मोठे आहेत. लक्षात ठेवा, हे येणारच आहे. ज्यावेळेस मी त्यांचा जन्मशक सांगणार आहे त्यावेळेस हे सगळं विस्तार करील मी त्यांचा. नामदेवराय हे ज्ञानोबारायापेक्षा 5 वर्षांनी मोठे आहेत. आणि ज्ञानोबारायाची समाधी झाल्यानंतर पार 60 वर्षानंतर त्यांनी समाधी घेतलेली आहे. म्हणजे ज्ञानोबारायांचं जन्मल्यापासून ते समाधीपर्यंत सगळं चरित्र ज्यांच्या डोळ्यासमोर घडलं ते नामदेव महाराज आहेत. म्हणून त्यांचं जे वाक्य आहे ते संप्रदायामध्ये ज्ञानोबारायाच्या चरित्राच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहे. नामदेवरायाच्या चरित्रातला जे नामदेवरायाने जे काही चरित्र लिहिलं ज्ञानोबारायांचं, त्या प्रमाणाला सगळ्यात जास्त मान्यता आहे. म्हणून आपणही 100% नामदेवरायाच्या त्या ठिकाणी चरित्र जितकं काही उपलब्ध आहे त्या चरित्राच्या आधारानं ज्ञानोबारायांचं चरित्र पाहणार आहोत. हा सगळ्यात मोठा पुरावा. आणि मी सांगितल्याप्रमाणे मग महिपती महाराजांचा काही ग्रंथ असेल, निळोबारायांनी सुद्धा त्या ठिकाणी माऊलींचं चरित्र काही लिखाण केलेलं आहे, त्याही ग्रंथाचा आपण आधार घेणार आहोत. असे अधिकार संपन्न जे काही संत झाले या संत वाङ्मयाच्या आधारानं आपण ह्या ज्ञानोबारायाचं चरित्राचं दर्शन करणार आहोत. कारण संत चरित्र पाहत असताना सगळ्यात महत्वाचं अभंग रचना आणि असणार ते त्या काळातले जे संत मंडळींचे पुरावे महत्वाचे आहेत. आहे की नाही? एखाद्या वेळेस श्रोते म्हणतात की काय वक्त्याच्या बोलण्याला धार होती, किती तीक्ष्णतेने तो बोलत होता. पण मी हे नेहमी सांगत असतो की वक्त्याच्या बोलण्याला धार असण्यापेक्षा त्याला संत साहित्याचा आधार असलेला कधी चांगलं. त्याला संत साहित्याचा आधार असला पाहिजे. तुका म्हणे, नामा म्हणे, जनी म्हणे, एका जनार्दनी या शब्दाला किंमत आहे. मला असं वाटतंय, चुलीत घाल. काय काय करायचंय त्या शब्दाला? मला असं वाटतंय हे काहीच किंमत नाही. लक्षात ठेवा, आपला संप्रदायामध्ये जिथं जिथं संत वाङ्मयातले काही शब्द असतील त्याच शब्दाला ग्रहण करण्यात येतं. म्हणून नामदेवरायाच्या गाथ्यामध्ये जे काही चरित्र आलेलं आहे ज्ञानोबारायांचं, त्या चरित्राच्या आधारानं आपण प्रमुखतः हे माऊलींचं चरित्र पाहणार आहोत. या सगळ्या ग्रंथाचा आपण आधार घेणार आहोत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवट आता तत्कालीन एक काही 2-4 वर्षाखाली ज्यांनी आपला देह भगवंतात विलीन केला, पण संप्रदायातले गाढे अभ्यासक असणारे जगप्रसिद्ध त्यांचं नाव होतं निवृत्ती महाराज वक्ते, ज्यांना वक्ते बाबा म्हणायचे.
त्या वक्ते बाबांचा संत साहित्याचा अति गाढा अभ्यास होता आणि मुक्ताबाईची ती निश्चिम भक्त होते आणि त्या मुक्ताबाईच्या कृपा आशीर्वादांनी त्यांनी ओवीबद्ध ग्रंथ निर्माण केलेला आहे ज्ञानेश्वर दिग्विजय नावाचा, त्या ग्रंथाचा, आणि तोच पुन्हा गद्यामध्ये केला ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. त्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण हे चरित्र पाहणार आहोत. जे अभंग सध्या गाथ्यात उपलब्ध नाहीयेत, मी शब्द काय वापरतो हे लक्ष देऊन ऐकत राहा. मी असं म्हणत नाही की जे अभंगच निर्माण झाले नाही, असा शब्द वापरत नाही. जे अभंग निर्माण झाले होते परंतु गाथ्यामध्ये सध्या छपाईमध्ये ते छापण्यात आले नाही, अशीही अभंग वक्ते बाबाचे पाठ होते. आणि त्या सगळ्या अभंगाचा आधार देऊन त्यांनी ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नावाचा ग्रंथ निर्माण केला. त्या ग्रंथाच्या आधारावर आपण हे ज्ञानोबारायांचं किंवा त्या चारही भावंडाचं चरित्र दर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे काही चरित्र सांगेल त्या प्रत्येक शब्दाला आपण प्रमाण असल्याशिवाय बोलणार नाहीत. म्हणून या सगळ्या संत आणि महंताच्या ग्रंथाच्या आधारानं हे ज्ञानोबारायांचं चरित्र आपल्या समोर आपल्याला ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. संत चरित्राचं दर्शन करायचं म्हणलं की त्यामध्ये काही महत्वाचे विषय आहेत. संतांचं चरित्र सांगायचं म्हणलं की पाहत असताना त्यामध्ये काही 5 विषय मुख्य सांगितलेले आहेत. या 5 विषयाच्या टप्प्याटप्प्याच्या पायरीने हे संत चरित्र पाहावं लागतं. ह्याच्यातली पायरी जर मागं पुढे झाले तर मग जसं आपण चालताना जर 2 पायऱ्या चढून जर चालायला लागलो आणि पाय जर निष्ठला तर मग वट फुटण्याची शक्यता आहे. तसं हे संत चरित्र पाहत असताना 5 पायऱ्या आहेत. त्या 5 पायऱ्याचा व्यवस्थित उपयोग करून आपल्याला हे संत चरित्राचं त्या ठिकाणी दर्शन करावं लागतं. ते 5 पायऱ्या म्हणजे अशा आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या संतांचं आपल्याला चरित्र पाहायचं आहे त्यांच्या पूर्वजांचा इतिहास पाहावा लागतो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. ज्या कुळामध्ये यांनी अवतार घेतला तसं संतांना याती कुळाचा काही संबंध नाही. ज्ञानोबारायच बोलतात, याती कुळ माझे गेले हरपून, श्रीरंगा वाचून आणून, हे सगळं खरंय. परंतु चरित्र पाहत असताना मात्र त्यांचा आता चरित्र शब्दाचा अर्थच असा होतो की त्यांचं पूर्ण जीवन कार्य सांगावं लागतं. म्हणून जीवन कार्याचा उल्लेख करताना त्यांच्या कुळाचा इतिहास पाहावाच लागतो. अहो साधं गणित आहे. ज्ञानोबारायच्या कुळात जन्माला आले असतील त्या कुळातली व्यक्ती कशी असतील तेही संत पदाला प्राप्त झालेले. देवाचा किंवा संताचा अवतार काही सहजासहजी होत नाही. एकटे प्रभू रामचंद्र अवताराला यायचे होते तर मागच्या 40 पिढ्यांचं शुद्ध पुण्य होतं, लक्षात ठेवा. दशरथ राजा सामान्य नव्हते. स्वर्गात गेले तर इंद्र आपल्या आसनावरून बाजूला सरकायचा आणि त्यांना अर्धी जागा द्यायचा, एवढा अधिकार दशरथांचा. अंबरीश राजा, रुक्मांगद राजा, धर्मांगद राजा, हरिश्चंद्र राजा, खटवांग राजा, हे सगळे सूर्यवंशातले राजे आहेत आणि हे सगळ्याचे चरित्र जगप्रसिद्ध आहे. शिबी राजा, एक एक राजा जगप्रसिद्ध झाला. तीळ मात्र ज्यांच्या जीवनात पापाचा स्पर्श नाही असे 40 पिढ्यातले राजे शुद्ध पुण्य झाले तेव्हा एक रामचंद्र प्रभूचा अवतार आहे. देव काही उगाच कुठेही अवतार घेतो का? घेत नाही. तसं संतांचा अवतार घेण्यासाठी सुद्धा मागच्या पूर्वजांचं जे बलवत्तर काही असणारं साधन आहे, पुण्य आहे, त्या पुण्याच्या जोरावरच हे संत त्या कुळात अवताराला येतात, आहे की नाही? आपल्याला वाटत नाही का कधी कधी एक सहज मनात विचार आल्यावर की आपण जर तुकाराम महाराजाच्या वंशाच्या जन्माला आलो असतो तर, नामदेवरायाच्या वंशाच्या जन्माला आलो असतो तर, पण आपलं पापच असं बलवत्तर असतंय, कसा त्याच्याकडे जन्म प्राप्त होणार नाही? संत वंशामध्ये जन्म घेण्यासाठी त्याला बलवत्तर पुण्यच लागतं. तसं हे प्रत्यक्ष संत ज्या कुळामध्ये अवताराला आले असतील ते कुळ किती पवित्र असेल, म्हणून तर तुकोबाराला अभंग रचना करावी लागली. पवित्र ते कुळ, कुळ फार पवित्र आहे म्हणून ते संत अवताराला येतात. नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला आणि वंश उद्धरीला माळी. आताच सावता महाराजांचा उत्सव, ते शुद्ध पुण्य त्यांच्या वंश पूर्वजांचं होतं. आता ते सगळ्या पूर्वजांचं चरित्र मला सांगायचं नाही. ज्ञानोबारायांच्या संबंधानं जो विषय येईल तो मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. नामदेवरायाच्या 8 पिढ्याचा इतिहास उपलब्ध आहे. सावता महाराजांच्या जवळपास 2-4 पिढ्याचा इतिहास उपलब्ध आहे. नरहरी महाराजाच्या 8 पूर्वजांचं चरित्र आलेलं आहे. तसं ज्ञानोबारायाच्या सुद्धा जवळजवळ 7 ते 8 पूर्वजांचा इतिहास ग्रंथकारांनी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणून सगळ्यात पहिली पायरी म्हणजे ज्या कुळामध्ये ज्ञानोबाराय अवताराला आले असतील त्या कुळाचा इतिहास आपल्याला पाहावा लागतो.
बऱ्याच जणांना वाटतं आता पहिलाच दिवस आहे, काय करायचे ग्रंथात जाऊन, पोथीला जाऊन. पण खरी मजा पहिल्याच 2 दिवसात आहे, लक्षात ठेवा. कारण ज्ञानोबा राहायचा ज्याला 7 पिढ्याचा इतिहास ऐकायचा तो भाग सुरुवातीलाच येणार आहे. कारण एकदा जन्म झाल्यानंतर ते पुढचा इतिहास येईल. म्हणून ज्ञानोबा राहायच्या मागच्या जवळजवळ 7 कुळाचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. कुठलंही संत चरित्र असू द्या, नामदेवरायाचा इतिहास सांगायचा म्हटलं तरी मागच्या 7 पिढ्याचा इतिहास सांगावा लागतो. यदुशेठ, हरिशेठ, गोपाळशेठ, गोविंदशेठ, रघुशेठ, जिवाजीशेठ, नरहरीशेठ, दामाशेठ आणि मग नामदेवराया. लक्षात ठेवा फक्त. हे मला आता चरित्र विस्तार करायचा नाही म्हणून वेगात सांगितले. माऊलीचा चरित्र भाग मी दमानं सांगल. नरहरी महाराजाच्या सुद्धा वंशजात 8 पिढ्याचा इतिहास आलेला आहे. रामचंद्र पंत, कृष्णदास, हरिप्रसाद, मुकुंदराज, मुरारदेव, अच्युत आणि मग नरहरी महाराज. असे प्रत्येक जे काही संत झाले त्यांच्या 7 हे प्रत्येक निस्ते नावं सांगितले, त्यांचा स्पेशल त्यांचा एक जीवनातला भाग आलेला आहे. तसं माऊलींच्या चरित्रामध्ये सुद्धा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास पाहणं फार महत्वाचं आहे, की ज्या कुळात प्रत्यक्ष भगवान महाविष्णू, स्वतः निवृत्तीनाथ महाराज म्हणजे शंकर, स्वतः ब्रह्मदेव म्हणजे सोपानदेव आणि जगदंबा स्वरूपिणी माता भगवती असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या रूपानं प्रगट झाल्या. मी आत्ताच सांगितलं की निस्ता भगवान विष्णूचा राम अवतार होण्यासाठी 40 पिढ्याची एवढी शुद्ध पुण्याई होती. तर जिथं भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि जगदंबा एकाच कुळात एकाच वंशामध्ये जन्माला आले, ते काही सामान्य असतील का? म्हणून त्यांच्या पूर्वजाचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी विस्तारपूर्वक पाहावा लागतो. कुठल्याही संताचं चरित्र पाहताना ही पहिली पायरी. दुसरी पायरी, पूर्वजाचं जसं चरित्र पाहावं लागतं तशाच पद्धतीनं ज्या संताचं चरित्र आपल्याला सांगायचंय त्या संताची अवतार परंपरा सांगावी लागते. आता हे माऊलीच्या चरित्र संबंधानं जगविख्यात असल्यामुळं तेवढं काही आपल्याला विस्तार करण्याची आवश्यकता नाही, तरी मी सांगणारच आहे. परंतु ज्याही संतांचं चरित्र आपल्याला सांगायचंय त्या संतांचा मागचा कोणता त्या ठिकाणी युगात अवतार झाला होता का, तेही विस्तार पाहावा लागतो. ज्या संतांचं आपल्याला चरित्र पाहायचंय ते नेमकं कोण अवतारी पुरुष आहेत हे पाहावं लागतं. कारण वारकरी संप्रदायामध्ये झालेले प्रत्येक संत 4ही युगात देवाच्या सोबत होते, अवतारी संत होते. म्हणून ते मागच्या युगात भगवंताच्या सोबत त्यांनी काय काय लीला केल्या इथून चरित्र प्रारंभ करावं लागतं, एका जन्माचं नाही. नामदेवराय सांगायचे तर फक्त नामदेवरायाचा जन्म कसा झाला, नामदेवराय त्यांच्या सत्ययुगात कोण होते तिथून इतिहास सुरू करावा लागतो. मग त्रेतायुगात त्यांचं चरित्र पाहावं लागतं, मग द्वापार युगातलं, मग कलियुगात कसे जन्माला आले. म्हणून मी आता सांगेल ओघ आल्यानंतर त्यांच्या प्रत्येक संताचं पूर्व अवताराचं जे चरित्र आहे ते पाहावं लागतं. हे दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार, प्रत्येक संताचा जन्म सुद्धा एक दिव्य पद्धतीने झालेला आहे. कोण कशा पद्धतीने जन्माला आला, कोण कशा पद्धतीने जन्माला आला, ते जन्माचं जे दिव्य आख्यान आहे तोही महत्वाचा विषय. चोखोबारा हे आंब्यातून जन्माला आलेले आहेत, अलौकिक जन्म आहे त्यांचा. हे विस्तार आता करायचा नाही मला. म्हणून प्रत्येक संतांचा जन्म सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं अलौकिक रूपानं झालेला आहे. कबीर महाराज गंगेतून प्रगट झालेले, वेगवेगळ्या संतांचा वेगवेगळ्या जन्म अधिकार आलेला आहे. अशा प्रकारचं त्यांचं दिव्य चरित्र असल्यामुळं तो जन्मभागही विस्तारानं पाहावा लागतो. चौथा भाग आहे, त्यांनी जे समाज कार्य केलं, त्यांच्या लीला काही असणाऱ्या जीवनामध्ये झाल्या, त्या संपूर्ण विस्तारपूर्वक पाहाव्या लागतात. हा चरित्राचा चौथा भाग आहे. आणि 5वा भाग त्यांच्या चरित्राचा म्हणजे त्यांनी कशा पद्धतीनं आपला देह भगवत स्वरूपामध्ये विलीन केला, त्याला समाधी चरित्र म्हणतात. तो समाधीचा भागही विस्तारपूर्वक पाहावा लागतो. हे 5वा भाग आहे. कारण प्रत्येक संताचा जसा जन्म दिव्य आहे, बंकामने त्यांचा धन्य अमृत जन्म, अस्तिनिगे नाम विठोबाचे, असं चोखोबाराचं वर्णन केले बंका महाराजांनी. कोण बंका महाराज? चोखामेळा बंका, जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी, त्या बंका महाराजांनी जसं वर्णन केले की बंकामने त्यांचा धन्य अमृत जन्म, तसं प्रत्येक संतांचा समाधी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. कोणी आकाशात गुप्त झालं, कोणी वायू तत्वात विलीन झालेले, कोणी भूमिगत झालेले, सावता महाराज प्राणायामाद्वारे भगवंतात विलीन झाले. अशा प्रत्येक संत, नाथ महाराज जलतत्वात विलीन झाले. तशा प्रत्येक संतांचा समाधी सोहळा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी भगवंतामध्ये त्यांनी आपला देह विलीन केला. म्हणून संतांच्या समाधीला सुद्धा फार महत्व आहे. आता ज्ञानोबारायाची समाधी खरं सांगू का,
ज्ञानोबारायाची फक्त समाधी सांगायला 7 दिवस लागतील. इतका विस्तार आहे त्यांच्या समाधी प्रकरणातला, फारच विस्तार. ते समाधीचे अभंग जरी पाहिले तर लक्षात येतील तुम्हाला. एक एक अभंग 20-20 चरणाचे, 22 चरणाचे, असे मोठमोठे अभंग. असं विस्तारपूर्वक ज्ञानोबारायाच्या समाधी, नुसतं समाधी प्रकरण वाचायला 3-4 तास जातात. वाचायला म्हणतो मी, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी तर 7 दिवसही कमी पडतील. पण मग आता हे संपूर्ण जीवनचरित्र पाहायचंय म्हणून त्यांची समाधी सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. अशा या 5 पायऱ्याद्वारे संतांचं चरित्र आपल्या समोर ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आपण करणार आहोत. मी पहिली पायरी सांगितली होती, ज्या संतांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे त्या संतांच्या पूर्वजांचं चरित्र आपल्याला पाहावं लागतं, त्यांच्या कुळाचा इतिहास पाहावा लागतो. आता ज्ञानोबारायांचं चरित्र पाहायचंय, ज्ञानोबारायांचं म्हणजे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाईंचं चरित्र आपल्याला पाहायचंय, तर ते ज्या वंशात जन्माला आले, ज्या कुळात जन्माला आले, त्या कुळाचा आणि ज्या गावात जन्माला आले त्या भूमीचा इतिहास सुद्धा आपल्याला पाहावा लागेल. आणि म्हणून आपण त्यांच्या या पूर्वचरित्राला प्रारंभ करूया. कोण होते ज्ञानोबारायांचे पूर्वज, कुठं ते राहत होते, काय त्यांचं मूळ गाव आहे, काय कार्य केलं त्यांच्या पूर्वजांनी, त्यांचा विस्तार त्या ठिकाणी ग्रंथामध्ये असा आलेला आहे. फार सुंदर ऐकण्यासारखं आहे. आता जिथं भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जगदंबा अवताराला आली त्या कुळाचा इतिहास पाहायचा आहे आपल्याला. एकाचा अवतार होणं सोपं नाही. जिथं 4ही देवी देवता त्या ठिकाणी प्रगट झाले, ते कुळ किती पवित्र असेल, त्या कुळाचा इतिहास आपण ऐकतोय. लक्ष देऊन ऐका, फार सुंदर आहे त्यांच्या पूर्वजांचा इतिहास. ज्ञानोबारायाच्या 7व्या पूर्वजामध्ये 7 पिढ्या अगोदर एक हरिहरपंत नावाचे एक महान भगवत भक्त होऊन गेले. लक्ष देऊन ऐका येता नावं. इसवी सन साधारणतः शके, इसवी सनाचा भाग आपल्यात येणारच नाही. इसवी सन आणि शके ह्याच्यामध्ये फरक आहे, हे पहिल्यांदा मुद्दा स्पष्ट करतो. कारण ज्ञानोबारायाचं चरित्र सांगायचं म्हणजे क्षणाक्षणाला आपल्याला तिथी आणि शकेची कालगणनेचा उपयोग होणार आहे. मी तारीख आणि इसवी सनाचं नाव सुद्धा घेणार नाही. का? कारण ही संस्कृती भारतीय नाही, ती इंग्रजाची संस्कृती आहे. ते इंग्रज कॅलेंडर आहे का नाही. दुर्दैव आहे महाराज, पोरग जन्माला आल्याच्या नंतर त्याची तारीख लक्षात राहते, आपल्याला तिथी लक्षात राहत नाही. आणि तारखेनं वाढदिवस साजरा करतात. तारखेनं केलेला, लक्षात ठेवा, जन्मदिवस साजरा करणं हे पुण्याचं कार्य आहे, त्याला शास्त्रात पुरावा सुद्धा आलेला आहे. परंतु जन्मदिवस हा तिथीवर साजरा केला तर पुण्यदायक होतो, जसा सांगितलाय तसा साजरा केला तर. तारखेला साजरा केला तर त्याचं काही पुण्य नाही. लक्षात ठेवा, बापाची पुण्यतिथी लोक इंग्लिश तारखेवर करायला लागली. जर मागच्या वर्षी 1 तारखेला ह्या महिन्यात बाप मेला असेल तर पुढच्या वर्षीच्या 1 तारखेला त्या महिन्यात श्राद्ध घालतात, काहीच फायदा होत नाही. विषय आला म्हणून थोडं विस्तार करतो. तिथीला महत्व आहे. आपण आता गोकुळाष्टमीला कृष्ण जन्म साजरा करतो की नाही, मग ज्या गेल्या वर्षी गोकुळाष्टमी ज्या इंग्लिश तारखेला होती आता त्याच इंग्लिश तारखेला आली असेल का? नाही ना. पण तारीख कोणती असो, महिना कोणताही असो, आपल्यासाठी ती तिथी महत्वाची आहे. गोकुळाष्टमी तसं प्रत्येकासाठीच ते महत्वाचं आहे, महत्वाचा विषय येतो. आणि कालगणना इसवी सनाची नाही, शकेची कालगणना. आपण पत्रिकेत लग्नात लिहितो की नाही शके. आता सध्या 1948 चालू आहे, लक्षात ठेवा. सध्या तुम्ही म्हणताल काय भारत स्वातंत्र्य होऊन 1च वर्ष झालं काय आता? तसं नाही, ते इसवी सन 2026 चालू आहे, पण शकेनुसार सध्या जो कालावधी आहे हा 1948 आता सध्याचा कालावधी आहे. पुन्हा एखाद्याला शंका येऊ शकते, एखाद्या बहादराला, की मग इंग्रजाचं कॅलेंडर जर त्या ठिकाणी जास्त पुढचं आहे आणि शकीची कालगणना मागची आहे, म्हणजे इंग्रज काही हिंदू संस्कृतीच्या आधी होते का, अशी शंका येऊ शकते. हे 2026 आहे, ते 1948 आहे, म्हणजे आपण त्यांच्या नंतरचे आहेत का? असं नाही. तर आतापर्यंत 5 शककर्ते झाले. आता मला बऱ्याच जणांना हे डोक्यावरून नाही पर मांडवाहून जाईल, मला माहित आहे, पण महत्वाचा विषय. तर हे 5 शककर्त्याचा विषय सुद्धा नामदेवाच्या गाथ्यात आलाय आणि विशेष म्हणजे ज्ञानोबारायाच्या समाधी प्रकरणात आलाय. ते पुढे सांगेल मी तुम्हाला, त्याचाही खुलासा करून देतो की हे आता फार किचकट प्रकरण आहे. ज्ञानोबारायाचं चरित्र म्हणजे उगा रेडा बोलवला आणि भिंत चालवली इतकं मर्यादित नाही. लक्षात ठेवा, त्याच्या मागे फार गहन चिंतन आहे. जितकं तुम्ही त्या ठिकाणी आपल्या या बुद्धीमध्ये आकलन करण्याचा प्रयत्न कराल
तेवढं त्या ठिकाणी कमीच आहे. होईल तितकं मी त्या ठिकाणी त्याची ज्ञानरूपी गंगा प्रवाहित करण्याचा प्रयत्न करील, अर्थात ज्ञानोबाराच्या कृपा आशीर्वादानं. ते जेवढं वधून घेतील तेवढं बोलण्याचा प्रयत्न करील. आणि तुम्ही सुद्धा आपल्या बुद्धीमध्ये जेवढं होईल तेवढं साठवण्याचा प्रयत्न करा. ही शकेची कालगणना. शके आणि इसवी सणामध्ये 78 संख्येचा फरक आहे. इसवी सणातून शके जर काढायचा असेल तर 78 वजा करावे लागतात. आणि शकेमध्ये जर 78 संख्या मिसळली तर इसवी सणाची संख्या येते. मग मी आता जी शंका सांगितली की नाही, मग आपण काही माग आहेत का? तो माग नाहीत. पण हा जो विषय तुम्ही नंतर सांगेल याचा विस्तार, माग कसं काय पडलं ते, त्याचा विस्तार आलेला आहे नामदेवाच्या गात्यामध्ये. फार सुंदर विषय आलेला आहे. तो विषय नंतर सांगेल मी तुम्हाला. तर ज्ञानोबारायाचे जे काही पूर्वज होते, 7वे पूर्वज ज्ञानोबारायाच्या पूर्वीचे, त्यांचं नाव होतं हरिहर पंत. त्यांचं आडनाव होतं जावळे. ज्ञानोबारायाचं आडनाव जावळे असं होतं, पण त्यांच्या कुळामध्ये कुलकर्णीपणा असल्यामुळे ते आडनावच पुढे कुलकर्णी पडलेले. असे बरेच आडनाव आहेत की ज्यांच्या कामामध्ये त्यांना ते आडनाव पडले. आता काही जणांकडे मोठी पाटीलकी होती, पुढे भविष्यात त्यांचे पाटील म्हणल्यामुळं आडनावच पाटील पडले. असे बरेच जण आहेत. काही जणांच्या कामावरून त्यांना त्या ठिकाणी आडनाव पडण्यात आले. बऱ्याच जणांचे असे आडनाव आहेत. त्यांच्या पूर्वजामध्ये हरिहर पंत जावळे नावाचे व्यक्ती होऊन गेले. विशिष्ट कुळातले सगळे आचार करण्यामध्ये एक जर पुरोहित नेमलेला असेल आणि त्या कुळातले सगळे आचार तो करत असेल तर ती कुलकर्णी व्हायची. त्या कुळातली सगळी काही करणी असेल जे करायचे त्यांना कुलकर्णी म्हणत होते. ते पुढे आडनावच कुलकर्णी झालं ब्राह्मण कुळामध्ये. ब्राह्मण कुळामध्ये माऊलींचा अवतार झालेला आहे ना, त्यामुळं. पण त्यांचं मूळ आडनाव जे होतं ते जावळे, हरिहर पंत जावळे. शालिवान शके 1060 या कालावधीमध्ये त्यांचा जवळपास अवतार झालेला आहे. आता माऊलींपर्यंत आपल्याला यायचंय, पण हे 7व्या पिढीतले पूर्वज असल्यामुळं शालिवान शके इसवी सन नाही, शालिवान शके 1060 आता 1948 चालू आहे. म्हणजे साधारणतः ही जे मी चरित्र सांगतोय हे जवळजवळ 900 ते 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. शालिवान शके 1060 या कालावधीमध्ये हरिहर पंत जावळे नावाचे महान पराक्रमी आणि महान भगवत भक्त, हे 2 शब्द मी वापरतो, लक्ष देऊन ऐका, एक महापुरुष होऊन गेले. ब्राह्मण कुळात जन्माला आले जरी असले तर त्यांच्या कुळामध्ये शौर्यता त्या ठिकाणी भरलेली होती. असे अनेक ब्राह्मण कुळ आहेत की ज्यांनी ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा फक्त वैदिक संस्कृतीचं त्या ठिकाणी पूजापाठ करण्यामध्ये आयुष्य न घालवता तर सहित, म्हणजे त्याचा त्याग केला असं म्हणत नाही मी, त्याचा सहित तलवार सुद्धा गाजवली. कारण त्यांच्या समोर आदर्श होता भगवान परशुरामांचा. भगवान परशुराम ब्राह्मण कुळात जन्माला आले, पण परशुरामांचा हा अट्टहास होता की ब्राह्मणांनी फक्त वेद पाठापुरतं मर्यादित न राहता क्षत्रियासारखं शूरवीर सुद्धा असलं पाहिजे. म्हणून त्यांनी अनेक ब्राह्मण मंडळींना शिष्य केलं. द्रोणाचार्य त्यांचे शिष्य आहेत, भीष्माचार्य त्यांचे शिष्य आहेत. भीष्माचार्य जरा वरचढ झाले म्हणून तर शपथ घेतली पुढे त्यांनी की मी ब्राह्मणाशिवाय पुन्हा शिकवणार नाही कोणाला. म्हणून कर्णाला खोटं बोलून विद्या शिकावं लागली, मी ब्राह्मण आहे म्हणून. तो विस्तार आता पाहायचा नाही. पण त्या परशुरामांचा आदर्श डोळ्याच्या समोर ठेवून ज्ञानोबारायाच्या पूर्वीचे जे 7वे पूर्वज होते हरिहर पंत नावाचे, हे पराक्रमी योद्धे होते. त्या काळामध्ये अनेक त्या ठिकाणी या समाजामध्ये छोटे छोटे राजसंस्थान होते. आता हा जो इतिहास सगळा आपल्याला पाहायचा आहे, हा इतिहास पाहत असताना आत्ताच्या काळात आणि त्या काळातला फार फरक आहे. त्या काळामध्ये राजेशाही होती आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये मांडलिक अनेक राजे होऊन गेले. त्या सगळ्या राजांचा इतिहास दिलेला आहे वक्ते बाबांनी. त्यांनी त्या नाव राजांची त्या काळातली नावं जरी सांगायचे झाले तर जवळजवळ त्यांनी 9 राज्य संस्थान सांगितलेले आहेत. त्यामध्ये भिल्लम नावाचा एक राजा होऊन गेला. पुढे जितुंगी किंवा त्याला जैत्रपाल हे नाव आहे, सिंगन, जैतुंगी, कृष्णदेव, महादेव, रामचंद्र, शंकरदेव, हरपाळ, असे त्या काळातले वेगवेगळे राजसंस्थानिक राजे होऊन गेले. आणि या राजसंस्थानामध्ये जे देवगिरी प्रांतामध्ये, आता ज्याला दौलताबादचा किल्ला म्हणतात, सगळे नाव बदनाम केले.
पवित्र नावं होती सगळे. देवगिरी शब्द त्याला पडण्याचं कारण असं होतं, पूर्वी देवांनी त्या ठिकाणी यावं आणि तपश्चर्या करावी, साधना करावी, म्हणून ज्या पर्वतावरती, गिरी म्हणजे पर्वत, देव स्वतः यायचे म्हणून त्याला देवगिरी हे नाव प्राप्त होतं. आजही तो किल्ला पाहण्यासारखा आहे. एवढे वर्ष झाली चढायला अवघड आहे, दुर्गम किल्ला आहे, कधी पाहण्यासारखं आहे. किल्ल्याला सुद्धा फार महत्व आहे आपल्या ह्याच्यामध्ये. किल्ले आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दोन्ही गोष्टीने महत्वाचे आहेत. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे किल्ले होते त्यातले कितीतरी किल्ले त्यांनी बांधलेले किल्ले नाहीत, लक्षात ठेवा. हे जिंकलेले किल्ले आहेत. आणि जे जिंकलेले किल्ले होते त्यामधले कितीतरी किल्ले हे देवादिकांपासून त्या काळात प्रसिद्ध होते. पुरंदर नावाचा जो किल्ला आहे की नाही, संभाजी महाराजांचा जन्मस्थान किंवा जिथं तह झाला होता मिर्झा राजा जयसिंगासोबत, तो पुरंदर किल्ला हा इंद्रदेवाच्या तपश्चर्येने प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. पुरंदर हे इंद्रदेवाचं नाव आहे आणि इंद्रानं तिथे तपश्चर्या केली म्हणून त्याला पुरंदर नाव पडलेलं आहे त्या किल्ल्याला. त्याच पुरंदर किल्ल्याच्या समोर वज्रगड आणि इंद्रनीळ असे पर्वत आलेले आहेत. असू द्या, म्हणजे सांगायचा भाग एक आहे की किल्ले हे ऐतिहासिक आणि पारमार्थिक दोन्हीची संवर्धन आपण केलं पाहिजे. तसं देवगिरी हा जो किल्ला आहे, जिथं देव भगवंत स्वतः यायचे, तिथे विराजमान व्हायचे, म्हणून त्याला देवगिरी हे नाव प्राप्त झालं होतं. आणि त्या देवगिरी किल्ल्यावरती यादवांचा राज्यवंश चालत होता. तुम्ही जर इतिहासाचं ज्यानं बारीक चिंतन केलंय त्याला यादव घराणं सुद्धा इतिहास अभ्यासामध्ये जातो. आणि या यादव वंशामध्ये अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. कृष्णदेवराय प्रसिद्ध राजा होता. त्या कृष्णदेवरायांचं चरित्र सुद्धा इतिहासामध्ये आलेलं आहे. याच काळात हे पूर्वज होते. आणि या यादव कुळातले जे काही राजे होते त्यांच्या हाताखाली सरसेनापती किंवा जे मानाच्या पदव्या होत्या, या पदवीवरती महाराजांचे, ज्ञानोबारायांचे पूर्वज अधिष्ठानावर होते किंवा त्या कार्यामध्ये ते सहभागी होते. आणि मग हे हरिहरपंत जावळे या यादव वंशामध्ये राजे जे होते त्यांच्यासोबत युद्धामध्ये त्यांना मदत करायचे. यांना पुढे 3 अपत्य झाले. ऐका लक्ष देऊन, मोठा गोड इतिहास आहे ज्ञानोबारायांच्या पूर्वजांचा. यांना पुढे 3 अपत्य झाले. नाव लक्षात धरा फक्त. आता त्यांच्या 7व्या पूर्वजामध्ये जे हरिहरपंत झाले त्यांना 3 अपत्य. त्यामध्ये जे सगळ्यात मोठे पुत्र होते त्यांचं नाव होतं रामचंद्र. द्वितीय क्रमांकाचे जे पुत्र होते त्यांचं नाव होतं केशवपंत. हे ब्राह्मण आहेत. ब्राह्मण म्हटलं की पंत हा शब्द त्यांच्या पुढे जोडतात. नामदेवरायच्या कुळातले जेवढे नाव आहेत त्यांच्या पुढे शेठ हा शब्द आलाय. दामू शेट्टी, नरहरी शेट्टी, यदू शेट्टी असे शब्द आलेले आहेत, कारण ते कपड्याचा व्यापार करायचे. आणि मग या हरिहरपंतांना पुढे 3 अपत्य झाले. एक रामचंद्र पंत, एक केशवपंत आणि एक कन्या झाली, त्यांचं नाव होतं मोहनाबाई. अशा प्रकारचे 3 अपत्य झाले. त्यापैकी जे केशवपंत नावाचे जे धाकटे चिरंजीव आहेत ते मात्र मौंजी बंधन झालं की वारले. त्यांचा वंश विस्तार पुढे झाला नाही. लग्न होण्याच्या आधी बालवयात त्यांचा मृत्यू झाला. पूर्वीचा काळ होता, बालमृत्यूचं प्रमाण जास्त होतं. आणि एक लक्षात ठेवा, संतांचं चरित्र पाहत असताना सुद्धा हे फार महत्वाचं आहे. जसं आध्यात्मिक दृष्टीने आपण हे चरित्र पाहतच आहोत, पण व्यवहार दृष्टीने जरी एखाद्यानं पाहिलं तरी त्याचा व्यवहार सुद्धा सुखाचा होईल. बऱ्याच वेळेला एखादं संकट मनुष्याच्या जीवनात आलं की मनुष्य त्या संकटाच्या समोर त्याचा कारणीभूत भगवंताला धरतो आणि त्या संकटामुळं परमार्थच करायचं सोडून देतो. काय केलंय देवानं माझं चांगलं, माझा सोन्यासारखा मुलगा मेला, काही नाही, त्या देवाच्या वारीला मी जाणार नाही, काही नाही. महाराज सावता महाराजासारखे अधिकार संपन्न संत ज्यांनी हृदय फाडून देवाला पोटात साठवलं, त्यांचा मुलगा त्यांच्या डोळ्याच्या देखत मेला, जिवंत करता आला नसता. सावता महाराजांना, ज्यांना स्वतःचं पोट फाडून देव साठवता होता, त्यांना मुलगा जिवंत करता आला नसता, नाही केला. सावता महाराजाचा जो वंश आहे की नाही आता सध्या, हा मुलीचा वंश आहे, मुलाचा वंश नाही, लक्षात ठेवा. आता वशेकर नावाचे जे वंशज म्हणून घेतात की नाही सावता महाराजांचे स्वतःला, कधी आरणला जा, तिथं सावता महाराजांचे वसेकर कुटुंबामध्ये वंशज आहेत. ते स्वतःला सावता महाराजांचे वंशज म्हणवतात, पण ते मुलीचा वंश आहे. सावता महाराजांना नागा नावाची कन्या होती आणि ती वसेकर कुटुंबात दिली. सावता महाराजाचा आडनाव यादवच, महाराजाच्या मुलाचा वंश नाहीये. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की एखादं संकट आपल्यावरच येतं म्हणून आपण परमार्थ करायचं सोडून देतो. पण सावता महाराजाकडे बघा,
कधी तक्रार नाही त्यांच्या चरित्रात, कुठं असं उल्लेख सुद्धा आला नाही की देवा तू असं का केलंस माझ्यासोबत, कधीच नाही. प्रारब्धवशात जे काही भोग आले ते संतांनी कधीच डावलले नाही आणि तक्रार केली नाही, हे लक्षात ठेवा. त्यांच्या जीवनात काही संकट कमी आहेत का? काही संतांनी लग्न केलं नाही पण देवाकडे तक्रार नाही. काही जणांनी विवाह केला तरी देवाकडे तक्रार नाही. एखाद्याला फार अनुकूल पत्नी काही संतांना प्राप्त झाली, त्याच्यातही अधिक गुरपटले नाही. नाथ महाराजांना काय खरं संसार असा होता नाथ महाराजासारखा, नाही तर काय एक आहे तर चटणी नाही तर मीठ नाही, मीठ आहे तर चटणी नाही. संसार असा होता नाथांचा सारखा. किती अनुकूल पत्नी पण आसक्त झाली नाही. कधी कधी घरामध्ये विरुद्ध भावाची त्या ठिकाणी पत्नी असेल. गोरोबा काकांचं चरित्र पहा, किती भाग त्यांच्या पत्नीमुळे दोन्ही हात कापून घेतले त्यांनी. तक्रार देवाकडे कुठंच नाही. परमार्थ करणाऱ्याला तक्रार करण्याचा अधिकारच नाही मुळात, आणि तो तक्रार करणारा परमार्थिकच नाही मुळात. नाही आम्हाला असं झाल्यामुळे आम्ही येत नाही, तू नव्हतासच मुळात त्याच्यातला, हे लक्षात ठेवा. मी कशासाठी एवढी उदाहरणं सांगितले? अहो, ज्या तुकोबारायानं कीर्तनामध्ये मेलेला मुलगा उठवला, सर्वांना चरित्र विस्तारपूर्वक नसेल माहीत, पण कीर्तनात बऱ्याच वेळेला हा प्रसंग ऐकलेला आहे की कीर्तनात तुकोबारायाच्या एका बाईनं मेलेला मुलगा आणला आणि मग महाराजाच्या कीर्तनात तो मुलगा जिवंत झाला. प्रसिद्ध प्रसंग आहे. मग त्याच तुकाराम महाराजाचा स्वतःचा मुलगा त्याला मुतखडा झाला होता. तुकोबारायाच्या चरित्रामध्ये विस्तार आलेला आहे, पण महाराजांनी त्याच्यावर त्याला नीट केलं नाही. शेवटी राग मुलगा चिरकायला लागला. आईला राग आला जिजामाऊलीला, आणि मग मात्र जिजामाऊलीचा क्रोध अनावर झाला. अरे, दुसऱ्याचे मेलेले मुलगा उठवतात माझे पती, पण स्वतःच्या मुलाकडे लक्ष देत नाहीत. मरू द्यायचा असेल तर मरू द्या. ज्या विठोबाच्या भजनामुळे त्यांनी स्वतःच्या लेकराकडे दुर्लक्ष केलं, तसंच पोरग उचलन पांडुरंगाच्या समोर आदळलं महाराज त्या जिजामाऊलीनं, आणि मग देवानं कृपा केली. त्याला लघवीच होत नव्हती मुतखड्यामुळं. ते देवाच्या समोरच त्याचं पोट रिकामं झालं, त्यानं तिथे लघवी केली. म्हणजे मी इतकं बारीक चरित्र सांगतो, हे तुकोबारायाच्या चरित्र भागात आलेला विस्तार आहे. मग शेवटी देवालाच वाटलं की आपण त्याच्यावर कृपा नाही केली तर जिजामाऊलीचा विश्वास ढळेल. गोरोबा काकांचा पहा, स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला, पण तक्रार देवाकडे नाही. पत्न्यांनी तक्रार केली, महाराजांनी केली नाही. आणि म्हणून हे हरिहर पंत जे होते जावळे, त्यांना 3 अपत्य झाले. रामचंद्र पंत, केशव पंत आणि मोहनाबाई. त्यापैकी जे केशव पंत होते हे बालवयातच त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. जे मोहनाबाई होत्या, त्या मोहनाबाईंचा विवाह त्याच राजवंशामध्ये कार्यरत असणारे ब्राह्मण कुळातले नरहरपंत माचवे, त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी मोहनाबाई नावाची कन्या दिली. आणि ज्येष्ठ पुत्र होते रामचंद्र पंत, त्यांचा वंश पुढे वाढला. आता हे लक्ष देऊन ऐका. हरिहरपंत जावळे, त्यांना 3 अपत्य, त्यापैकी वंश वाढला तो रामचंद्र पंतांचा. त्या रामचंद्र पंतांना पुढे गोपाळ पंत नावाचे एक महान भगवत भक्त आणि पराक्रमी त्या ठिकाणी पुत्र झाले. या गोपाळ पंतांनीही आपल्या वडिलांप्रमाणेच आध्यात्मिक कार्य सांभाळता पारमार्थिक कार्य सुद्धा पार पाडलं. या सर्वांचा त्या ठिकाणी जी जन्मभूमी आहे ती आपेगाव. आपेगाव हे त्या ज्ञानोबारायांच्या पूर्वजांचं मूळ त्या ठिकाणी राहण्याचं गाव आहे. गोदावरी मातेच्या काठावरती पैठण क्षेत्राच्या जवळ असलेलं आपेगाव एक फार जवळ आहे, जास्त दूर नाही, 9-10 किलोमीटरचं अंतर असेल फार झालं तर. आपेगाव पाहण्यासारखं आहे. जिथं ज्ञानोबारायांचे पूर्वज त्या ठिकाणी राहायचे, हे त्यांचं मूळ गाव. कार्याच्या निमित्तानं हे सगळे पूर्वज देवगिरी प्रांतावर गेले असतील, परंतु त्यांचं जे मूळ गाव आहे ते आपेगाव आहे. आणि या आपेगावामध्ये हरिहरपंत, त्यांच्या पोटी पुढे रामचंद्र पंत, आणि त्या रामचंद्रांच्या पोटी पुढे गोपाळ पंतांचा त्या ठिकाणी जन्म झाला. यांनीही आपल्या वडिलांप्रमाणेच दोन्ही कार्य भगवंत भक्ती करता करता राज्यकारभारही पाहिला. परंतु गोपाळ पंतांच्या पोटी जो पुत्र झाला तो मात्र त्यांच्या वंशामध्ये खऱ्या अर्थानं एक आपल्या व्यावहारिक जीवनात आपण ज्याला टर्निंग पॉइंट म्हणतो, एक कलाटणीचा त्या ठिकाणी जो भाग म्हणतो, असे कलाटणीचा भाग ज्यांच्या जीवनामधून प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थानं माऊली जन्माला येण्याचं जे काही निमित्त घडलं ते याला कारण असणारे सगळ्यात मोठे जर कोणी एक महान भगवत भक्त झाले असतील तर ते त्र्यंबक पंत आहेत. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी
तयाची समाधी आपे गावी. नामदेवाच्या गाथ्यात त्र्यंबक पंतांचा मोठा गौरव केलेला आहे. ज्ञानोबा यांचे जे पूर्वजामध्ये चरित्र पाहत असताना 7व्या पूर्वजामध्ये हरिहर पंत, पुढे 6व्या पूर्वजामध्ये रामचंद्र पंत, त्यांच्या पोटी गोपाळ पंत म्हणजे 5वे पूर्वज. आणि त्या गोपाळ पंतांचा जो काही पुत्र झाला हा एक आगळा वेगळा त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये एक भाग घडला. आणि त्यांच्या या अतिशय जीवनातल्या कलाटणीमुळेच खऱ्या अर्थानं माऊलींचा अवतार त्या कुळामध्ये झाला असं म्हणायला हरकत नाही. ते त्र्यंबक पंत त्या ठिकाणी अवताराला आले. साधारणतः त्यांचा जो कालावधी आहे हा शालिवान शके 1094 हा त्या शकेचा कालावधी त्यांच्या जीवनातला आहे. त्या त्र्यंबक पंतांच्या जीवनात काय इतिहास घडला, तर ते इतिहास घडण्याच्या मागचं असं कारण झालं, पूर्वी भक्ती करत करत राजघराण्यातलं जे काही कार्य असेल ते पार पाडणारे पूर्वज झाले नाही असं नाही. हरिहर पंतांनी भक्ती केली पण आपला सगळा व्यवहार सांभाळत जसं आपलं असतंय, दिवसभर काम बघायचं मग कीर्तन असल्यावर कीर्तनाला जायचं आहे की नाही. जसं आपलं सामान्य रूपानं आपण परमार्थ करत असताना दोन्ही गोष्टीकडं पाहत पाहत त्या ठिकाणी परमार्थ करतो, तशाच पद्धतीनं हरिहर पंतांनी केलं, तशाच पद्धतीनं रामचंद्र पंतांनी केलं, तशाच पद्धतीनं गोपाळ पंतांनी केलं. पण जे त्र्यंबक पंत झाले त्या त्र्यंबक पंतांच्या जीवनात मात्र एक कलाटणीचा दिवस त्यांना उगवला. सुरुवातीला तेही आपल्या पूर्वजाप्रमाणेच आले भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो. त्यांनी सुद्धा पूर्वी आपल्या वडिलांप्रमाणेच तलवार गाजवली, युद्ध केलं. परंतु हे सगळं करत असताना त्र्यंबक पंतांच्या जीवनात एक कलाटणीचा दिवस घडला. काय घडलं, त्या त्र्यंबक पंतांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव होतं उमाबाई. नाव लक्षात ठेवायचा, त्र्यंबक पंतांच्या पत्नीचं नाव होतं उमाबाई. त्या त्र्यंबक पंतांनी उमाबाई यांना बरेच वर्षानंतर त्या ठिकाणी 2 अपत्य जन्माला आले. जे मोठे पुत्र होते ते होते गोविंद पंत आणि जे कनिष्ठ पुत्र होते त्यांचं नाव होतं हरिहर पंत. आपल्यामध्ये पूर्वजाचं नाव डबल ठेवायची पद्धत आहे, हे की नाही. तुम्ही म्हणताल तुमचं हुकायलंय काय, माझं हुकत नाही. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐकत जा. आपल्यामध्ये पूर्वजांचं नाव मग आजोबाचं नाव ठेवायची पद्धत किंवा पंजोबाच्या नावावरून ठेवायची पद्धत आहे आजही. अशा पद्धतीने 2-3 पिढ्यानंतर सारखं नाव असू शकतं आणि पूर्वी ती जास्त पद्धत होती. आजही आता ते नवीन नवीन नावं निघाले, आता ते काही मला सांगायचा विषय नाही. असो, ज्ञानोबा यांचा चरित्र भाग आता चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही संसारिकांचा विषय त्यामध्ये घ्यायचा नाही. म्हणून हरिहर पंत 7व्या पूर्वजामध्ये तरी होऊन गेलेच, पण त्या हरिहर पंताच्या नंतर जे रामचंद्र पंत, गोपाळ पंत त्यांच्या पोटी त्र्यंबक पंत झाले आणि त्यांचा विवाह उमाबाई सोबत झाला. आणि त्यांना जे 2 पुत्र झाले त्यामध्ये त्यांनी एका लंग्या पोराचं नाव, छोट्या पोराचं नाव आपल्या पूर्वजावर ठेवलेले आहे. मोठे पुत्र होते त्यांचं नाव होतं गोविंद पंत आणि छोटे पुत्र होते ते त्यांचं पूर्वजावर नाव ठेवलं हरिहर पंत. काय त्यांच्या जीवनामध्ये घटना घडली, तर जीवनात त्यांच्या घटना घडण्याचं कार्य असं झालं की त्र्यंबक पंत हे राजघराण्यामध्येच कारभार पाहत होते. पण पाहत असताना दोन्ही पुत्रांना त्यांनी राजकारभारामध्ये घेतलं, गोविंद पंतांनाही आणि हरिहर पंतांनाही. आणि कार्यभागामध्ये घेतल्याच्या नंतर एक वेळेसचा प्रसंग असा झाला, बीड प्रांतामध्ये करंज नावाच्या त्या ठिकाणी परकीय शत्रूंनी आक्रमण केलं आणि ते आक्रमण मोडून काढण्यासाठी राजाने जे त्र्यंबक पंतांचे जे काही पुत्र आहेत हरिहर पंत, स्वतः त्र्यंबक पंत आणि गोविंद पंत या तिघालाही पाठवलं. म्हणजे स्वतः त्र्यंबक पंत युद्धाला गेले, त्यांचे दोन्ही पुत्र युद्धाला पाठवले. राजघराण्यात कार्याला होते. तुकोबारायाच्या पूर्वजाचा सुद्धा असाच इतिहास आहे. जर कधी तुकोबारायाचं चरित्र तुम्हाला अभ्यासाला भेटलं, भगवंतानं स्वतः दृष्टांत सांगितला होता की आजच्या दिवशी तुझ्या पोराला युद्धाला जाऊ देऊ नको, हे मरतील. पण पोरांनी देवाचं वचन न मानता युद्ध केलं आणि दोघे युद्धात मेले होते. थोडं लेकरायला सांभाळा मला माग. आणि मग हा त्र्यंबक पंतासहित दोन्ही पुत्र त्या ठिकाणी युद्धाला गेल्यानंतर बीड प्रांतामध्ये बालाघाट नावाचा परिसर आहे आजही, आणि त्या बालाघाट परिसरामध्ये युद्ध झालं. आणि घनघोर युद्ध झाल्याच्या नंतर राजाने आदेश दिला होता, करा अथवा मरा.
तुम्हाला युद्ध जिंकावंच लागेल, कारण शत्रू फार बलवत तर आहेच, पण फार त्या ठिकाणी क्रूर आहे. सामान्य लोकांची पिळवणूक करतो, सामान्य व्यक्तींना तो त्रास देतोय, आणि सामान्य व्यक्तीचा त्रास नष्ट होण्यासाठी स्वतःचाही प्राण द्यावा लागला तर तुम्ही मागं पुढे पाहू नका. म्हणून या तिघा जणांनी निकराची लढाई केली. योद्धे होते, पारंगत होते, ते काही नेबळत नव्हते. लक्षात ठेवा, आपण उगाच तलवार घेऊन फोटो काढण्यापुरतं दुसरं काय आपलं आहे का नाही. ती तलवार धार नसलेली असती, उगाच चुकून हातात पायात पडली तर मोडून जाऊ नये म्हणून. आपला पराक्रम घरातच चालतंय, आहे का नाही. उगाच मिशाला ताव देण्यात घरातच पादर. ते काही युद्धामध्ये आपल्याला, युद्धातल्या तलवारी आपल्या बापालाही उचलणार नाहीत, आहे का नाही. फोटो काढण्यापुरतं चालतंय आपलं. बरं, प्लास्टिकचे आणलेले असतात लहानपणी खेळायला, त्या तेवढंच, आहे का नाही. एक जण असंच बायकोच्या पुढे हुशारके दाखवत होतं, मला जर कधी युद्धाला प्रसंग आला तर असे त्या ठिकाणी युद्ध करील. तिला माहित होतं हे कोण्या लायकीचं आहे. फक्त बायको समोर पराक्रमण. योगदा योग लागलाच महाराज. योगदा असाच योग लागला की पूर्वी राजेशाही घराणं होतं, राजामध्ये परचक्राचं आक्रमण झालं. हे नाही सांगत बरं का, हे काही जण जे हुशारक्या सांगतात त्याच्यासाठी सांगतो. राजा म्हणला सैन्य कमी पडतंय, गावातल्या तरुणांनी युद्धाला मदत करा. मग बायको म्हणली लय हुशारक्या मारित होता, जा बरं युद्धाला, आता निघा म्हणले युद्धाला. आता ती इतके दिवस बलाड्या मारित होतं, त्याच्यामुळे त्याला वाटलं आता नाही जावं तर चार चौघात नाव खराब होतंय, आहे का नाही. मग ते युद्धाला गेलं. योगायोगानं हे सगळे तरुण मंडळी गेल्यामुळे युद्ध जिंकलं सुद्धा. आणि मग युद्ध जिंकल्याच्या नंतर बायकोला स्वतःचा मोठेपणा सांगावा म्हणून तो घरी आला आणि शत्रूचे सगळे त्या ठिकाणी अवयवच टाकले बायकोच्या समोर. बघ म्हणले, एवढ्या शत्रूला कापून आणलंय म्हणजे मी, कोणाचा हात कापून आणलेला, कोणाचे पाय कापून आणलेले. पण बायकोला माहित होतं हे कोण्या लायकीच आहे. ती म्हणली तुम्ही एवढे शत्रूचे हात पाय कापून आणले, मुडके तोडून आणायचे ना. ते म्हणले आधीच तोडून नेल ते कोणतरी. काय तुमचा तुटलेले मुडकेचे हात पाय कापून आणले त्याला, याला काय पराक्रम म्हणावं. ते काय पराक्रम झाला का. हे कशासाठी विषय वाढवला मी तुम्हाला. तसं हे त्र्यंबक पंत, गोविंद पंत आणि हरिहर पंत सामान्य नव्हते. भगवत भक्त तर होतेच, पण युद्धामध्ये त्यांनी त्या ठिकाणी फार मोठा पराक्रम गाजवला. आणि तिघाही त्या ठिकाणी आपल्या वडिलांनी आणि या दोन मुलांनी भयंकर युद्ध करून या सगळ्या शत्रूला परत लावलं. पण त्यामध्ये एक नको घडावी ती घटना घडली, आणि तीच खऱ्या अर्थानं त्र्यंबक पंतांच्या जीवनामध्ये कलाटणीची गोष्ट ठरली. काय झालं, त्र्यंबक पंतांचे जे कनिष्ठ पुत्र, जे पूर्वजाचं नाव ठेवलेलं हरिहर पंत, त्या युद्धात त्यांना विजय तर प्राप्त झाला, पण शत्रूच्या आक्रमणामध्ये शरीराची घाळणी होऊन शरीरावरती अतिशय जास्त तलवारीचे वार झाल्यामुळं ते काही युद्धातून वाचू शकले नाही. युद्ध जिंकलं, परंतु जसं तानाजींनी युद्ध जिंकलं, गड आला पण सिंह गेला, आहे की नाही, तशीच गती झाली. युद्ध जिंकलं त्यांनी, पण ते जिंकलेलं युद्ध मात्र त्यांना आनंद प्रदान करणारं ठरलं नाही. त्र्यंबक पंतांच्या त्या डोळ्या देखत त्यांचा कनिष्ठ पुत्र जे हरिहर पंत, पूर्वजाचं नाव ठेवलेलं, ते युद्धामध्ये गतप्राण झाले. आणि हीच त्र्यंबक पंतांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी कलाटणी ठरली. त्यांनी विचार केला, आपण ब्राह्मण आहे, कुलकर्णीचा त्या ठिकाणी व्यवसाय करणारे जे काही विशिष्ट असणारे व्यक्ती, त्यांच्या कुळातले सगळे शास्त्रोक्त विधी करणारे, कुळाची सगळे विधिवत पूजा करतो म्हणून आपल्याला कुलकर्णीपणाची पदवी प्राप्त झालेली. आपण आज अधिक धनाच्या इच्छेनं राजघराण्यामध्ये चाकरी स्वीकारली, पण ज्या धनाच्या इच्छेनं ही चाकरी पत्करून आपण युद्ध करत धन मिळवत होतो, या युद्धामध्ये जे काही आपल्याला पराक्रम गाजवल्यानंतर बक्षीस मिळणार होतं, त्या बक्षीस मिळवल्यानंतर ज्या लेकरां बाळांसाठी हा आनंद घेणार होतो, जे धनाचा उपयोग करणार होतो, ते लेकरच जर मरत असतील तर धनाचा उपयोग काय. आणि हा त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठे त्या ठिकाणी कलाटणीचा विषय ठरला. आणि त्र्यंबक पंतांनी मात्र राजाला राजीनाम्याचं पत्र लिहिलं, आणि त्र्यंबक पंतांनी आपला जो मोठा मुलगा आहे त्याच्या सहित त्या ठिकाणी राजीनामा स्वीकारला. आणि त्र्यंबक पंत गोविंद पंतांसहित आपेगावला परत आले. आणि आपेगावला आल्याच्या नंतर त्र्यंबक पंत मात्र पूर्णतः भगवत भक्तीमध्ये त्या ठिकाणी मिसळून गेले. वैराग्य त्यांच्या अंतःकरणाला झालं. कोणालाही वैराग्य सहजासहजी होत नाही. जीवनामध्ये कुठंतरी काहीतरी त्या ठिकाणी घटना घडावी लागते, आणि त्या घटनेद्वारेच मग वैराग्य प्राप्त होतं. तसं त्यांच्या जीवनामध्ये छोट्या मुलाचा मृत्यू त्यांच्या डोळ्यादेखत झाला, युद्धामध्ये झाला. आजही त्यांची समाधी आहे महाराज.
बीड प्रांतामध्ये जर तुम्ही गेले तिथे लिहिलेलं आहे असं, इथं ज्ञानोबारायांच्या आजोबाची समाधी म्हणून, पण खऱ्या अर्थानं त्यांनी नाव चुकीचं लिहिलेलं आहे. त्यांनी गोविंद पंतांचंच नाव लिहिलेलं आहे. आता हे छापणारे काही लई सुदे नसतात. ते खऱ्या अर्थानं हरिहर पंताची समाधी आहे, कारण गोविंद पंतांचा वंश पुढे वाढलेला आहे. ते लिहिणाऱ्यांनी थोडी चूक केलेली आहे तिथं, परंतु हरिहर पंत हे खऱ्या अर्थानं तिथं गतप्राण झाले. त्यांची समाधी आजही बीड प्रांतामध्ये तिथं जिथं युद्ध झालं होतं त्या बालेघाट प्रसंगामध्ये आहे. आणि मग त्र्यंबक पंत गोविंद पंतांसहित त्या ठिकाणी आपेगाव क्षेत्रामध्ये आले आणि तिथं मात्र त्र्यंबक पंतांनी आपलं पूर्ण जीवन आता भगवत भक्तीला समर्पण केलं. एक क्षणही त्यांनी नामचिंतन असेल किंवा साधना असेल या व्यतिरिक्त घालवला नाही. आणि गोविंद पंत सुद्धा जे काही कुलकर्णीपणा होता त्यांच्या व्यवसाय त्यांच्या भागामध्ये आलेला, त्याद्वारे आपल्या वडिलांचा आणि आपल्या कुटुंबाचं त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत होते. पण त्र्यंबक पंतांनी तो सुद्धा केला नाही. पूर्ण जीवन फक्त शुद्ध असणाऱ्या भक्तीमध्ये घालवलं आणि त्यांचं हे पूर्व पुण्य फळाला आलं. त्यांचा शेवटचा श्वास त्या ठिकाणी घडण्याच्या पूर्वी काही क्षण त्या गावामध्ये योगायोगानं भिक्षा मागत मागत गोरक्षनाथांचं आगमन झालं. कारण हा काळ आणि नवनाथांचा काळ एकच, कारण गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना कृपा केलेली आहे. म्हणून गोरक्षनाथ महाराजांच्या काळामध्ये हे पूर्वज होऊन गेले आणि योगायोगानं भिक्षा मागत 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 असताना गोरक्षनाथ महाराज हे त्या ठिकाणी या आपेगाव क्षेत्रामध्ये आले. आणि आपेगावला आल्याच्या नंतर त्यांना जाणवलं की या गावामध्ये एक असा व्यक्ती आहे की ज्ञानोबाराची कोवी आहे पहा, पुनवे उन्हे आदले दिवशी जितुले उन्हे पण शेशी, अशी एक ओवी आहे. म्हणजे पौर्णिमेच्या एक दिवस आधी चंद्र किती कमी असतो ओळखूच येत नाही. चतुर्दशी तिथीला चंद्र जर बघितला तर पौर्णिमेसारखाच दिसतो. जवळजवळ पौर्णिमा लागायची उद्या असली ना आजचा चंद्र जवळजवळ पौर्णिमेसारखा पूर्ण दिसतो. एक सूक्ष्म अंतर असतं, ते लांबून दिसतही नाही आपल्याला. तसंच पूर्ण ब्रह्मज्ञानाच्या स्थितीला पोहोचण्याला एक अति सूक्ष्म अंश ज्यांचा बाकी आहे, ज्यांचं थोडस त्या ठिकाणी अंशद्वारे भगवत स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी किंचित ज्यांचा त्या ठिकाणी अधिकार थोडासा बाजूला आहे, असा एक तोडीचा महात्मा या गावामध्ये राहतो. हे गोरक्षनाथांना जाणवलं. कारण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळव. समोरचा संत आहे हे ओळखायला स्वतः संत असला पाहिजे. आणि गोरक्षनाथ भिक्षा मागता मागता बरोबर त्र्यंबक पंतांच्या घरी गेले आणि त्र्यंबक पंतांना बघितल्याबरोबर लक्षात आलं हा महात्मा सामान्य नाही, नवे नवे तर आमच्याच नाथ वंशाचा विस्तार करणारा शिष्य यांच्या घराण्यामध्ये अवतार घेणारे. हे जाणून गोरक्षनाथ महाराजांनी जे काही सूक्ष्म अंश शिल्लक होता त्या अंशता त्यांचा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. आणि ज्या क्षणाला गोरक्षनाथांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला त्याच क्षणाला ब्रह्मज्ञानानं परिपूर्णता अवस्था प्राप्त झाली आहे त्र्यंबक पंतांना. आणि तिथंच आपल्या श्री गुरुच्या चरणी गोरक्षनाथांच्या चरणी महाराजांनी आपला प्राण समर्पण केला. आणि त्यांची समाधी आजही आपे गावामध्ये आहे. नामदेवरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, तयाची समाधी आपे गावी. पुन्हा काही जणाला शंका येईल की नामदेवरायानं शब्द वापरलाय भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, आणि तुम्ही मूळ पुरुष त्र्यंबक पंत सांगितल्यानंतर त्यांचे मागचे पूर्वज कसे सांगितले? तर याचं उत्तर असं आहे, त्र्यंबक पंतांना नामदेवरायानं मूळ पुरुष म्हणण्याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं जी शुद्ध भक्तीचं बीज आहे ती इथून पेरण्यात आलं ना. या कारणानं त्यांना भक्तीमुळं पूर्णतः त्या ठिकाणी भगवत स्वरूपाला प्राप्ती झालेली असल्यामुळे मागही होते भक्त, पण व्यवसाय पाहत पाहत भक्ती करणारे होते. पण यांनी मात्र पूर्ण जीवन भक्तीमध्ये घालून आपल्या जीवनाचं सार्थक केलं. ते मूळ हे असल्यामुळं भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी आणि तयाची समाधी आपे गावी, असं गोरक्षनाथांच्या कृपा आशीर्वादानं त्र्यंबक पंतांना पूर्णतः त्या ठिकाणी ब्रह्म साक्षात्कार झाला. आणि महाराजांनी त्याच क्षणाला आपला देह त्या ठिकाणी वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान निन्यानी संयाती नवानी देही जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग का नूतन वेडीजे तैशी देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. या न्यायानं जुना देह टाकून दिला आणि नवीन देह धारण करण्यासाठी त्यांना कर्मच शिल्लक नसल्यामुळं भगवत स्वरूपाला प्राप्त झाले.
अशा प्रकारचा हा त्र्यंबक पंथांचा इतिहास आहे. आज आपण ज्ञानोबारायांच्या पूर्वजामध्ये जवळजवळ 4 पूर्वजांचं चरित्र पाहिलं. आणखी 4 पूर्वजापर्यंत ज्ञानोबारायांपर्यंत आपल्याला पाहायचंय, पण आपली वेळ मात्र आज पूर्ण झालेली असल्यामुळं आपण आज इथंच थांबूया. भक्त त्र्यंबक पंथ मूळ पुरुष आदी, तयाची समाधी आपे गावी. उरलेला जो त्या ठिकाणी पूर्वजांचा भाग आहे आणि माऊलींचं जे काही कार्यभाग आहे ते संपूर्ण चरित्र आपल्याला उद्याच्याला पाहायचंय. आजची झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबाराय, नामदेवराय, जनाबाई आदी करून सकळ संतांच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण